पाण्याचा ग्लास हातात घ्यायचा आणि म्हणायचं की माझे 10 किलो कमी झालेले आहेत. पिलो टेक्निकमध्ये सिम्पल आहे. या टेक्निक खूप सिम्पल आहेत. एका व्हाईट पेपरवर तुला जे लिहायचं आहे ते सगळं लिहायचं. अगेन मनी असेल तर ग्रीन पेन, हेल्थ असेल तर ब्लू पेन आणि लव्ह असेल तर रेड पेन. विश ती लिहायची. आजारातनं बाहेर येऊ शकतो. कॅन्सर बरा केला तिने, घालवलाय. माझं एंडोमेट्रियोसिस मी घालवला, मला 8 वर्ष लागली. लोकांना वाटतं खूप सोपं होतं, माझ्यासाठी सोपं नव्हतं. माझ्याकडे एक वडापाव विकणारी बाई पण येते, तिची गाडी आहे गोरेगावला आणि ती मला भेटली नव्हती कधी. पॉडकास्ट बघून तिने ते दालचिनीचं सगळं केलं आणि एक दिवस माझ्या स्टुडिओच्या बाहेर आली. म्हटलं येस, मी ओळखलं नाही तुला ताई, तुम्ही ओळखलं नाहीत, पण मी तुमचे सगळे पॉडकास्ट बघते. ते दालचिनीचं मी केलं आणि आता मी गाडी केलेली आहे वडापावची. 5,000चा माझा रोजचा गल्ला आहे. तुम्हाला तुमचं इन्कम वाढवायचं आहे, पगार वाढवण्यासाठीचा नंबर आहे. नमस्कार, मी कविता कुलकर्णी. लोकमत भक्तीच्या पॉडकास्टमध्ये आपलं खूप खूप स्वागत करते. मंडळी, काय झालं, परवा माझ्या बघण्यात एक रील आला. त्यामध्ये अभिनेत्री आलिया भट असं सांगत होती की तिला जर एखादा अवॉर्ड हवा असेल तर ती आरशासमोर उभी राहते, शॅम्पूची बॉटल हातात घेते आणि अशी कल्पना करते की तिला तो अवॉर्ड मिळालाय. आणि इतकंच नाही तर ती आभाराचं भाषण सुद्धा देते. आणि तिचं असं म्हणणं होतं की या सगळ्या गोष्टीचा सकारात्मक परिणाम तिला जे हवंय ते मिळवायला होतो. पण मग माझ्या मनात प्रश्न आला की इतकं सोपं असतं का हो? म्हणजे मी आरशासमोर उभी राहिले, काय पाहिजे ते बोलले आणि मला मिळालं. असं जर आयुष्य सोपं असेल तर काय पाहिजे, नाही का? मग म्हटलं पण आलिया भट बोलते म्हणजे नक्की याच्यामागे काहीतरी लॉजिक असेल. थोडंसं इंटरनेटवर सर्च केलं तर काही शब्द माझ्यासमोर आले. लॉ ऑफ अट्रॅक्शन, मॅनिफेस्टेशन, एकंदरीत आपल्या भाषेत सांगायचं तर तीव्र इच्छाशक्तीचे चमत्कार. मग म्हटलं हे नक्की आहे काय आणि हे कसं वापरायचं? माझी सुद्धा इच्छा आहे माझ्याही इच्छा पूर्ण व्हाव्यात. तुमच्याही मनात खूप इच्छा असतील ज्या पूर्ण व्हाव्या असं तुम्हाला वाटत असेल. त्यासाठी आज आपल्याकडे ज्या पाहुण्या आल्यात त्या आहेत एनर्जी हीलर, चक्रा हीलर, टॅरो कार्ड रीडर. त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला या लॉ ऑफ अट्रॅक्शन आणि मॅनिफेस्टेशनबद्दल भरपूर ट्रिक्स अँड टेक्निक्स देणार आहेत. त्या म्हणजे वनश्री पांडे. मॅम, तुमचं खूप खूप स्वागत. थँक्यू सो मच. नमस्कार. आणि खूप छान बोललीस. म्हणजे आलिया भटचं ते खूप फेमस झालं होतं रील आणि हे खरं आहे. तुम्ही जे मनापासून मागता ते तुम्हाला मिळतं, पण त्याच्यामध्ये काय प्रोसेस आहे आणि लोक कुठे गल्लत करतात तेच सांगायला मी इथे आलेली आहे. खूप उत्सुक आहोत आम्ही, कारण Yes. की मलाही माझ्या मनातल्या इच्छा पूर्ण करून घ्यायच्यात. प्रेक्षकांना सुद्धा खूप इच्छा असणार आहेत. तर बघूया की कशा आपण आपल्या इच्छा पूर्ण करू शकतो. Yes. तर सगळ्यात पहिला बेसिक प्रश्न आहे जो मी खूप ऐकलाय शब्द, तो म्हणजे लॉ ऑफ अट्रॅक्शन. तर हे लॉ ऑफ अट्रॅक्शन नक्की काय असतं? सो लॉ ऑफ अट्रॅक्शन ही एक प्रोसेस आहे मॅनिफेस्टेशन पूर्ण करायला. अच्छा. म्हणजे प्रत्येकाला एक प्रोसेस लागते, बरोबर. आपण शाळेत जातो म्हणजे काय करतो, सकाळी उठतो, आंघोळ करतो, कपडे घालतो, नाश्ता, डबा, वह्या, पुस्तकं घेऊन ती प्रोसेस असते. किंवा कोणी जॉबला जातो, एक प्रोसेस, प्रत्येकाला एक प्रोसेस असते. तशी लॉ ऑफ अट्रॅक्शन म्हणजे आपल्याला जे आकर्षित करायचंय आपल्याकडे. काय आकर्षित करायचे? आपलं डिझायर, आपली स्वप्न, आपल्या इच्छा, आकांक्षा, ते करण्यासाठी जी प्रोसेस असते त्याला लॉ ऑफ अट्रॅक्शन म्हणतात. आता प्रत्येकालाच इच्छा असते की माझ्याकडे बंगला, गाडी, पैसे, चांगली हेल्थ, वेल्थ, फॉरेन ट्रिप्स, ट्रॅव्हल, किंवा कोणाला सोशल वर्क. म्हणजे प्रत्येकाची इच्छा असते त्याच्या बॅकग्राऊंडनुसार, त्याच्या आलेल्या अनुभवानुसार आणि त्याच्या सोल पर्पजचा पण एक भाग असतो त्याच्यामध्ये. ओके. माणूस फसतो कुठे? माणूस म्हणतो मला 10 लाख हवेत अकाउंटमध्ये आणि मग तो घरी बसून राहतो. असं नाही होत. बरोबर. तुम्ही जेव्हा एखादी डिझायर किंवा इच्छा ही तुम्ही डोक्यामध्ये फिक्स करता, त्याच्यानंतर त्याचे प्रोसेस आहेत. ते प्रोसेस म्हणजे काय आहेत की आता तुला काय मॅनिफेस्ट करायचं सांग तुम्हाला. मला येस, तुझंच उदाहरण देऊ ना, म्हणजे आपल्या प्रेक्षकांना कळेल. अरे बापरे, मी असा काही विचार नाही केला. भरपूर इच्छा आहे, त्यातली कुठली एक सिलेक्ट करायची अवघड आहे. हे प्रेक्षकांना सुद्धा सांगते की तुम्ही सुद्धा मनामध्ये एक इच्छा तुम्ही जी असेल, जे मॅनिफेस्ट करायचे, जे तुम्हाला हवंय लाईफमध्ये, ते विचार करा. एक वही घ्या, पेन घ्या, ती इच्छा त्याच्यावर लिहायची.
अच्छा. ओके. जसं आता माझी इच्छा होती जेव्हा पॅन्डेमिकमध्ये सगळेच जण घरी होतो आणि मी ऍक्टिंग मुद्दामून स्वेच्छेने सोडली होती आणि मी नळापण साडीचा ब्रँड आहे माझा तो सुरू केला होता. तर मी असं ना व्हिज्युअलाइज करायचे वेअर लोकल शाईन ग्लोबल. तर मी ना असं व्हिज्युअलाइज करायची म्हणजे साड्यांचे बॉक्सेस असे 50-50 किलोचे आउट ऑफ इंडिया जात आहेत हे मी व्हिज्युअलाइज करायचे आणि लिहायचे आणि तसंच झालं. अच्छा. येस. तू बघितलं भगवद्गीता असेल किंवा आपले काही जे ग्रंथ ते लिहिले गेलेले कारण जेव्हा तुम्ही लिहिता ना तेव्हा सगळे 5ही सेन्स एकवटून येतात. अच्छा. त्या वहीत कोरले जातात आणि ती एनर्जी तू बघ मनाली किंवा लडाख त्या साईडला गेला त्यांचे ते प्रेयर फ्लॅग्स असतात त्या हवेत एक वेगळीच शांतता असते. तर ते लिहिलेले असतात ना ती एनर्जीच असते ना. सो तुम्हाला जर काही मॅनिफेस्ट करायचं असेल तर सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही त्या वहीत लिहा. ओके. आता समजा प्रेक्षकांसाठी जर कोणाला नवीन घर घ्यायचं असेल तर तिथे लिहा की माझं एक सुंदर घर झालेलं आहे. आता 1 BHK 2 BHK 3 BHK आपला आपला चॉईस आहे. बंगला ते सगळा चॉईस आहे. ते लिहिल्यावरती काय होतं की तुम्ही एक फिक्स केलं काहीतरी की मला या पुढच्या 2 वर्षात माझं घर झालेलं आहे. मॅनिफेस्ट करताना सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रेझेंट टेन्समध्ये लिहायचं आहे. मला ते हवं आहे, मला ते मिळेल असं नाही. होणार आहे असं नाही. माझ्याकडे आहे. मग ते नसेल तरीही चालेल. ओके. की आता समजा मला माहिती आहे की जसं मी 2024ला स्लिप डिस्क झाल्यामुळे 6 महिने बेड रिडन होते. ओके. पण मी त्या 6 महिन्यात मॅनिफेस्ट केलं की माझा 8 मार्च 2025ला हिलिंग स्टुडिओ असणार आणि 8 मार्चला माझा हिलिंग स्टुडिओ ओपन झाला. काय सांगते. 63 लोक होती माझ्या ओपनिंगला अरे बापरे. हिलिंग स्टुडिओच्या. त्या 6 महिन्यामध्ये मी रडत नाही बसले. मी देवाला दोष नाही दिला. मला सगळ्यांनी त्याच्यावरती हेही केलं की अरे तू एवढं हिलिंग करते तेवढी हिलर आहेस स्वामींचं एवढं सगळं करतेस मग तू आजारी कशी पडलीस मग काय तू मॅनिफेस्ट केलंस का. मुद्दामून नाही. मुद्दामून मॅनिफेस्ट नाही केलं. लोक हा विचार नाही करत शरीर आहे हे या शरीराला व्याधी होणार पण माझ्या आत्म्याला व्याधी होऊ शकत नाही कारण ती एनर्जी आहे. सो मी कुठलाही आजार किंवा कुठलाही काय म्हणतात फेल्युअर इथे नाही घेत. पाय दुखतोय आराम कर पण माझ्या विल पॉवरला माझ्या सोलला ते झालेलं नाहीये तर ते कायम सुरूच राहतं. सो ते निगेटिव्ह होऊ द्यायचं नाही. सो जेव्हा तुम्ही एखादी गोष्ट मॅनिफेस्ट करायला घेता जसं मी माझा स्टुडिओ तुझ्यासाठी आपण घरच मॅनिफेस्ट करू. 2 वर्षांनी पुन्हा पॉडकास्ट करू घर झालेलं असेल. सो माझ्याकडे पुढच्या 2 वर्षात एक स्वतःचा 2 BHK लॅविश आहे. ते झाल्यानंतर हे करत असताना क्लॅरिटी असणं खूप गरजेचं आहे. मॅनिफेस्ट करताना लोकांना क्लॅरिटी नसते. नाही मला हे पण हवंय मला ते पण हवंय. नो. क्लॅरिटी एका वेळेला एक मॅनिफेस्ट करायची गोष्ट ती वहीत तुम्ही लिहा. डायरी मेंटेन करायला लागा. जर तुम्हाला पैशा रिलेटेड काही गोष्टी असतील तर हिरवं पेन वापरा. हिरवं इज ग्रोथ ग्रीन कलर. नेचरचा कलर ग्रीन आहे. म्हणजे पैशांच्या संबंधित इच्छा असतील तर हिरवा पेन. हिरवं. जर तुम्हाला हेल्थ रिलेटेड लिहायचं असेल तर निळ्या रंगाचं पेन वापरायचं. आणि जर तुम्हाला लव्ह आणि पॅशन आणि या सगळ्या गोष्टी हव्या असतील तर रेड किंवा पिंक कलरचं तुम्ही पेन वापरायचं लिहिताना. ठीक आहे. सो फर्स्ट आलं क्लॅरिटी. सेकंड आलं तुमचा एकच थॉट घ्यायचा एका वेळेला. एकाला 10 थॉट्स नाही घ्यायचे मॅनिफेस्ट करायला. तिसरी गोष्ट ती गोष्ट कन्सिस्टंटली तुम्ही लूपमध्ये करायला पाहिजे. आता मला इथे शूट करायचं होतं मी घरातनं निघाले गाडीतनं आले चाक काय गोल फिरतंय. आपण तुझा विचार केला दिवस रात्र सकाळ दिवस रात्र एक चक्र आहे. घड्याळ गोल फिरतंय. त्याच्यानंतर ऑफिसचे टायमिंग असतात शाळेचे एव्हरीथिंग इज इन द लूप. मग मेहनत घेताना ती लूप का नाही येत. बरोबर. तुम्ही जे विचार करणार आहात तेच येणार आहात. लोक काय करतात चेहऱ्यावरती म्हणतात मी पॉझिटिव्ह आहे मी करते सगळं तरी पण होत नाहीये वनश्री प्रॉब्लेम आहे. पण आतनं घाबरलेली असते अरे यार एवढं करते काय होणार आहे. ही बोलते हिचं झालं नाही हिची पण सर्जरी झाली काय उपयोग. तुमचं तुम्ही काय फील करता ते तुम्हाला युनिव्हर्स देतं. तुम्ही काय बोलता हे महत्त्वाचं नाही आहे. तुम्ही काय फील करता. त्यामुळे जेव्हा तुम्हाला क्लॅरिटी येते तुम्ही मॅनिफेस्टेशन जेव्हा लिहिता तेव्हा तुम्हाला ते फील होणंही महत्त्वाचं आहे. कारण एक लक्षात घे युनिव्हर्स ब्रह्मांड हे फ्रिक्वेन्सीवर चालतं. तुमच्या आतल्या फ्रिक्वेन्सी जर युनिव्हर्सच्या फ्रिक्वेन्सी बरोबर मॅच झाल्या तरच तुम्हाला हवंय ते मिळेल. आणि ते इतकं मिळेल कविता तू इट्स बियॉन्ड इमॅजिनेशन. पण तुम्हाला या युनिव्हर्सच्या फ्रिक्वेन्सीमध्ये यावं लागतं. इफ यू वॉन्ट टू बी रिच यू हॅव टू थिंक रिच. यू हॅव टू फील रिच.
जर मला 2 BHK 3 BHK किंवा बंगला हवाय तर मला ते माझ्या अंगात सुद्धा ते भिनवावं लागेल. म्हणजे एखाद्या गोष्टीचं वेड लागल्याशिवाय इतिहास घडत नाही किंवा गोष्ट घडत नाही का? तर सगळे सायंटिस्ट झाले असते ना. त्याच्या मागे उठता बसता खाता पित्या ध्यानी मनी फक्त तेच पाहिजे. आणि ते करत असताना काम, मग त्याच्यात 10 फेल्युअर झाले तरी चालेल, कारण तिथे तुम्ही अपेक्षा काढून टाका. बरोबर. सगळ्यात महत्वाची गोष्ट इज अटॅचमेंट किंवा एक्सपेक्टेशन्स. मी तेच विचारणार होते आता, की तुम्ही म्हणताय की असं कल्पना करा की असं झालंय, पण आपण म्हणतो ना की एक्सपेक्टेशन, अपेक्षा आणि Correct. मॅनिफेस्ट करणं, समजणं, बरोबर. मग यामध्ये म्हणजे काय फरक आहे? सी एक्सपेक्ट केलं म्हणजे तू काहीतरी एक रिझल्ट एक्सपेक्ट करतेस, म्हणजे तुझी अपेक्षा आहे, नाही झाली पूर्ण, अपेक्षाभंग. म्हणजे तू दुःखी झालीस. म्हणजे तुझा आनंद किंवा तुझा दुःख तू त्या गोष्टीवरती अवलंबून आहे, तो आनंद किंवा मग ती नाही मिळाली तर तू दुःखी होतेस आणि ती मिळाली तर तू आनंदी होतेस, म्हणजे तू कंडिशनल आहेस. आणि वेन युअर कंडिशनल, युनिवर्स विल नॉट गिव्ह यू. अच्छा. तुम्हाला रिसेप्टिव्ह राहायचंय, ओपन राहायचंय, की चांगलं असो किंवा वाईट असो, मी माझं मॅनिफेस्टेशन सोडणार नाही. त्याच्यासाठी ॲफर्मेशन देते, व्हॉट एव्हर इज हॅपनिंग टू मी इज हॅपनिंग फॉर द बेस्ट, किंवा व्हॉट एव्हर इज हॅपनिंग फॉर मी इज हॅपनिंग फॉर माय हायेस्ट गुड, किंवा जे काही होतं हे माझ्या हायेस्ट गुडसाठी, माझ्या सर्वोच्च जे आहे त्याच्यासाठी, चांगल्यासाठी होतंय. आपल्याकडे मराठीत आपण म्हणतो जे होतं ते भल्यासाठी. हो, तर हेच मेन आहे. येस, की हायेस्ट गुड जे आहे आपलं त्याच्यासाठी होतंय. तुम्ही अपेक्षा काढून टाका ना, कशाला अपेक्षा हवी आहे? मे बी तुम्ही अपेक्षा करता 2 BHK, तुमच्या नशिबात 3 BHK लिहिला असेल ना, मग तुम्ही 2 BHKच्या मागे का? व्हॉट एव्हर इज हॅपनिंग, हॅपनिंग इज फॉर माय हायेस्ट गुड, एवढंच बोला. म्हणजे मी सगळ्यांना माझं मेन ॲफर्मेशन आहे, व्हॉट एव्हर इज हॅपनिंग फॉर माय हायेस्ट गुड. मग त्याच्यामध्ये चांगलं असो, वाईट असो, 10 लाख असो, 20 लाख असो, मला नाही फरक पडत. मग एक्सपेक्टेशन तुमचे अपेक्षाभंग होतो ना, मग तुमचा सगळं मूड ऑफ होतो आणि मग तुम्ही परत ते बंद करता. निगेटिव्ह, पुन्हा नकारात्मक की विचार. काय मी 1 वर्ष केलं काहीच झालं नाही, किंवा हे केलं थोडं थोडं आलं. ग्रीड आणि नीड मधला फरक कळला पाहिजे ग मॅनिफेस्टेशन करताना. आणि असं म्हणतात की मॅनिफेस्टेशन, एक्सपेक्टेशन, फॅन्टसी, खूप त्याला नावं दिलेली आहेत. पण अगदी सरळ सोप्या भाषेत तुम्हाला जर एखादी गोष्ट हवी असेल लाईफमध्ये, तुम्ही इथून क्लिअर असणं गरजेचं आहे, माइंडमधनं. तुमच्या माइंडमध्ये क्लॅरिटी असणं गरजेचं आहे. त्याच्या अनुषंगाने तुमचं काम, तुमची मेहनत, तुमचं कन्सिस्टंटली एफर्ट्स हे जर नसतील तर मॅनिफेस्टेशन अगदी साक्षात युनिवर्स जरी आला की ए हाय आय एम युनिवर्स, पूर्ण नाही होणार. कारण तुम्ही मॅनिफेस्ट करताय, तुम्हाला क्लॅरिटी नाहीये, तुम्ही काम करत नाही आहात कन्सिस्टंटली, तुम्हाला कसा रिझल्ट येईल? मॅनिफेस्ट करताना म्हणजे आपण प्रयत्न पण त्या दृष्टीने करायला हवे. अर्थात 100%. दे रे हरी खाटल्यावरही असं नाही, नाही. कसं होईल? तुम्हाला कन्सिस्टंटली मेहनत घ्यावीच लागणार आहे, त्याच्यानंतर तुम्हाला ती गोष्ट येणार आहे. येस, जेव्हा तुम्ही लॉ ऑफ अट्रॅक्शन किंवा मॅनिफेस्टेशनच्या कुठल्याही टेक्निक, जसं व्हिज्युअलायझेशन आहे, ॲफर्मेशन्स आहे, वॉटर टेक्निक आहे, पिलो टेक्निक आहे, 369 आहे, 333, 777, ह्या अशा वेगवेगळ्या टेक्निक्स आहेत. याच्यातली कुठलीही टेक्निक तुम्ही कन्सिस्टंटली, कुठल्याही गोष्टीला सातत्य लागतं. तुम्ही कुठलीही गोष्ट, आपण खातो पण 3दा ना दिवसात ना, राहा उपाशी, बघ काय होईल. मग तुम्ही कुठलंही बघ, एक फ्लो आहे, पाण्याचं बाष्पीकरण होतं, मग ते वर जातं, मग पाऊस येतो, अगेन इट्स अ सर्कल, एव्हरीथिंग इज अ सर्कल अँड अ लूप. सो इमॅजिन तुम्ही लूपमध्ये एखादी गोष्ट तुम्ही सतत तुमच्या ब्रेनला दिली तर ब्रेन तुम्हाला तेच देणार आहे जे तुम्ही ब्रेनमध्ये टाकणार. ब्रेन वेगळं काही देणार नाहीये. तर गुगलवरती जसं तू आता समजा मोदक, उकडीचे मोदक लिहिलं, सो ते टाकल्यावरती उकडीचे मोदक जिथे जिथे कुठे असतील, काय काय उकडीच्या मोदकाला लागतं, ते सगळं त्याच्यामधनं इन्फॉर्मेशन येत. बरोबर. म्हणजे अवेलेबल आहे सगळं, तुम्ही फक्त टाईप करा, तुम्हाला सगळं मिळतं. ब्रेनला तुम्ही जे देणार आहात ना, तेच ब्रेन देणार आहे तुम्हाला, वेगळं काही देणार नाहीये. सो तुम्हाला महत्वाची दुसरी पण गोष्ट आहे मॅनिफेस्ट करताना, अवेअरनेस, की तुम्ही काय मॅनिफेस्ट केलंय, मग त्या अनुषंगाने माझे प्रयत्न चालू आहेत का, मी कन्सिस्टन्सी अप्लाय करतेय का, मग त्या गोष्टी मला कुठे दिसतायत का, मग त्याच्यासाठी मी ग्रॅटिट्यूड देतेय का, कृतज्ञता आहे का माझी. आता जसं माझ्या एका क्लायंटला जॉब लागला, माझ्याकडे आली तेव्हा जॉब नव्हता, तिला जॉब लागला, पण तिचे बाबा आणि तिची आई आली आणि मी म्हटलं हाउ इज योर डॉटर, हाँ नहीं उसको जॉब लग गया. मैंने कहा आपने बताया नहीं. अरे हाँ यार वो क्या कुछ इतना खास नहीं है. माझ्याकडे आली तेव्हा जॉब नव्हता, जॉब आहे आज, 6 महिने ती घरी बसली होती.
इट्स नॉट की तुम्हाला फोन करून कौतुक कर किंवा थँक्स म्हण, पण ॲटलिस्ट बी ग्रेटफुल फॉर व्हॉट यू हॅव. तुला जे मिळालंय त्याच्यासाठी ग्रेटफुल. लोक तिथे गल्लत करतात, ग्रेटफुल नाही राहत, ग्रॅटिट्यूड नाही देत आणि मग ग्रँटेड घ्यायला लागतात गोष्टी. त्यामुळे बरेचदा लोकांकडे येतं पण ते जातं सुद्धा. मग ते म्हणतात की अरे मॅनिफेस्टेशन केलं, काही झालं नाही. सो मॅनिफेस्ट करण्यासाठी या ज्या टेक्निक्स मी सांगितलेल्या आहेत त्यातली एक 369 मी आता आपल्या प्रेक्षकांसाठी सांगते. तुम्हाला कुठलीही गोष्ट मॅनिफेस्ट करायची असेल तर 30 दिवस, 60 दिवस किंवा 90 दिवस असं हे करू शकता तुम्ही. अच्छा, ही टेक्निक 30 दिवस, 60 दिवस किंवा 90 दिवस. दिस टेक्निक इज कॉल्ड 369. ओके. ओके. सो एकच गोष्ट ॲट अ टाइम वन. समजा एखाद्याला 10 किलो वजन कमी करायचं, तर ते उदाहरण घेऊन आपण बघूया. ओके, ते मलाही गरज आहे. त्याच्यासाठी वॉटर टेक्निक पण आहे. वॉटर टेक्निक खूप सोपी आहे. पाण्याचा ग्लास हातात घ्यायचा आणि म्हणायचं की माझे 10 किलो कमी झालेले आहेत, हे असं किमान 11 वेळेला म्हणायचं आणि ते पाणी दिवसातनं 3दा प्यायचं. अच्छा. ओके. आता काही काही लोक ट्रोल करतील याचं पाणी पिऊन तुम्ही बारीक होतं का, नाही. पण एक लक्षात घे, आपल्या बॉडीमध्ये सगळे सेल्स आहेत, सगळे फ्रिक्वेन्सी. डॉक्टर गेले तर ते ठोके चेक करतात, पल्स चेक करतात. एव्हरीथिंग इज बीट्स, एव्हरीथिंग इज एनर्जी. सो जेव्हा तुम्ही ती एनर्जी त्या पाण्यात टाकता, फुंकर मारता आणि पिता, ती एनर्जी तुमच्या बॉडीमध्ये जाते. मग तशी तशी तुम्हाला विचार यायला लागतात आणि नकळतपणे जिम नाही तर वॉक नाही तर एरोबिक्स नाही तर काही ना काहीतरी एक्सरसाइज फॉर्म तुम्ही करता किंवा इंटरमिटंट डाएटवर जाता, जे मी करते आता. मी 12 आणि 6ला 2दाच जेवते आणि आय लॉस 9 kgs विथ दॅट. सो हे मी करते की मी बारीक झाले. सो जर एखाद्याला बारीक व्हायचं असेल तर ही वॉटर टेक्निक अमेझिंग आहे, करून बघा. पण येस, नुसतं पाणी पिऊन ते करून नाही, तुम्हाला थोडं एक्सरसाइज, खाण्यावर कंट्रोल, तेल कमी, शुगर कमी, ते करावं लागेलच. मग आपण असं म्हणू शकतो का की आपल्याला जी कृती करायची आहे त्याच्यासाठी मोटिवेशन ही गोष्ट देते. करेक्ट है की नाही? कारण की कोणी सिग्नल देतो आपण. कारण की बऱ्याचदा असं होतं, डाएट सुरू केलं 3ऱ्या-4थ्या दिवशी बंद. कारण की ते टिकून राहण्यासाठी 4 महिने 5 महिने मोटिवेशनची गरज असते. तर मॅनिफेस्टेशन, मोटिवेशन कोण देतं? स्वतःच ना. सेल्फ मोटिवेशनच काम करतं. त्यामुळे आपल्याशी संभाषण खूप महत्वाचं आहे, म्हणून अवेअरनेस खूप गरजेचा आहे. सगळ्यात जास्त मला असं वाटतं माझ्या अनुभवात की आपले दुश्मन जे आहेत, शत्रू, ते बाहेर नाही आहेत, आतमध्येच आहेत आपले विचार. 5 दिवस छान डाएट करतो, 6व्या जाऊ द्या, सोड ना, खाते पावभाजी, खाऊ दे, खाते मी हे, आणि मग मी खाते, मग आईस्क्रीम, मग हे. नकळतपणे मीच माझ्यावरती अत्याचार करते, मीच माझा सूड घेते. मला माहिती की मला नाही खायचं, तरी पण का? कारण की आपलं कुठलं तरी फ्रस्ट्रेशन असतं, स्ट्रेस असतो, तो आपण ह्याद्वारे काढतो. सो हे तुम्ही करून बघा. माझं 10 किलो कमी झालेलं आहे. पाण्यामध्ये फुंकर माळा, 3 वेळेला करा, 11 दिवस कंटिन्यू केलं तर काही वाईट नाही, व्हायचं ना नुकसान काही नाही हे सगळं करून. आणि 369 कसं कराल? सुरुवात करायची नेहमी, आय एम ग्रेटफुल टू रिड्यूस 10 kgs इन 3 months. थँक्यू युनिव्हर्स. मी आभारी आहे, माझं 10 किलो वजन कमी झालंय, धन्यवाद ब्रह्मांड. असं तुम्ही हे तुम्ही ब्लू पेनाने पण लिहू शकता. ओके. 3 वेळेला सकाळी, ओके, त्याच्यानंतर 6 वेळेला दुपारी आणि 9 वेळेला रात्री. असं 30 दिवस, 60 दिवस किंवा 90 दिवस करायचं. टेक्निकली ब्रेन वेव्स चेंज व्हायला 30 ते 60 ते 90 दिवस लागतात. कुठलीही गोष्ट आपल्याला आत्मसात करायची असेल किंवा सोडायचं असेल कुठलं एडिक्शन, तर 90 दिवसांचा एक स्पॅन असतो ब्रेन रिवायरिंगला. सो हे तुम्ही करून बघा. मग त्याच्यामध्ये तुम्ही फ्लॅट पण आहे, माझं 10 किलो कमी झालेलं आहे, माझा 2 BHK आलेला आहे. सिम्पल आणि क्रिस्प जे तुमचं स्टेटमेंट असतं ना, ते सिम्पल, शॉर्ट आणि एकदम क्रिस्प पाहिजे. मुद्देसूद लिहिणं की आय एम ग्रेटफुल टू हॅव 2 BHK in Mumbai. Thank you, universe. I'm grateful to travel in business class to Sydney. Thank you, universe. तुम्हाला जे हवंय ते या अशा फ्रेममध्ये करा, विश्वासाने करा, त्याच्यावर डाऊट नका घेऊ. कारण व्हॉट यू फील यू अट्रॅक्ट, व्हॉट यू से यू गेट, अँड व्हॉट यू थिंक यू बिकम. बरोबर. सो खूप केअरफुली अवेअरनेसमध्ये, म्हणून मी सांगते हिलिंग का महत्वाचं आहे. कारण हिलिंग तुम्हाला अवेअरनेसकडे घेऊन जातं. तुम्ही काय करताय, आपण ना सगळे कॅल्क्युलेटरच असतो डोक्यामध्ये. अच्छा, इथे जायचं तर इथे असं निघायचं, या टाइमला निघायचं, असं करायचंय, तसं करायचंय. पण आपण जेव्हा निगेटिव्ह बोलतो स्वतःशी, तेव्हा तो कॅल्क्युलेटर झोपलेला असतो. कारण आपण नकळतपणे स्वतःला खूप धमक्या देतो. तू वाईटच दिसते, तू जाडीच झाली आहेस, तुला कळतच नाही, तुला अक्कलच नाही. तू कधी स्वतःचं ना स्वतःशी असलेलं संभाषण
तुलाच भीती वाटेल की तू काय बोलतेय. बरोबर. सो अवेअरनेसमध्ये या, स्वतःशी असलेलं कॉन्व्हर्सेशन छान करा. लाईफ इज ब्युटिफुल. ब्रह्मांडाकडे भरपूर आहे देण्यासारखं, पण प्रॉब्लेम असा आहे की आपण तो ॲक्सेप्ट करत नाही. आपण सगळ्या गोष्टींना डाऊटमध्ये बघतो. जर तुम्हीच विश्वास ठेवला नाही तर युनिव्हर्स काय देईल तुम्हाला? द वे यू ट्रीट युअर सेल्फ, पीपल विल ट्रीट यू अँड युनिव्हर्स विल ट्रीट यू. सो स्वतःला तुम्ही जसं घडवणार आहात, बघणार आहात, ट्रीट करणार आहात, त्याच गोष्टी तुम्ही अट्रॅक्ट करणार आहात. सो 363 तुम्ही करून बघा. त्याच्यानंतर पिलो टेक्निक पण आहे. पिलो टेक्निकमध्ये सिम्पल आहे. या टेक्निक खूप सिम्पल आहेत. एका व्हाईट पेपरवर तुला जे लिहायचं आहे ते सगळं लिहायचं. अगेन मनी असेल तर ग्रीन पेन, हेल्थ असेल तर ब्लू पेन, आणि लव्ह असेल तर रेड पेन. विश ती लिहायची, त्याला लॅमिनेट कर आणि उशीच्या आभ्राच्या कवरमध्ये आभ्र्यामध्ये टाकून दे. झोपताना एनर्जी. अच्छा. ओके. परत तुला जे हवंय ते सगळे नंबर, आज मी काही स्विच नंबर शेअर करणार आहे, त्याचे कॉम्बिनेशन्स करून तुम्ही त्याचं कोस्टर बनवा. त्याच्यावर पाण्याची काचेची बाटली ठेवा, ते पाणी प्या. ती एनर्जी पाण्यामध्ये गेली. तुम्ही झोपण्यामध्ये पण मी पिलो खालती दिली, तुम्हाला अशी दिली आहे. 369 तुम्ही डायरीमध्ये करताय. हातावर तुम्ही नंबर लिहू शकता. मनीचे नंबर 1996211147. ज्यांचा बिझनेस आहे त्यांच्यासाठी 71588. 1996211147 इज मनी मॅग्नेट नंबर. आणि खालती मग असं इन्फिनिटीचं साईन काढा. लेफ्ट मांडीवर हातावर तुम्हाला जर नाही काढायचं तर. ह्यानी काय होतं? मनी एनर्जी. सी, एव्हरीथिंग इज एनर्जी. तुम्ही जी एनर्जी थ्रो करणार आहात तीच एनर्जी येणार आहे. या सगळ्या गोष्टी करून बघा. माझं लाईफ चेंज झालं. तुमचं लाईफ कसं चेंज झालं? तुम्ही या गोष्टी कशा तुमच्या लाईफमध्ये अप्लाय केल्या? माझा काही विश्वास नव्हता. आय ग्रो अप इन IIT, लॉजिकल माइंड, ऑल MS आणि प्रोफेसर्स अँड PhDs बरोबर वाढली आहे मी. बट 2012ला जसं सगळ्यांनाच माहिती आहे की सर्जरी झाल्या आणि खूप साऱ्या गोष्टी माझ्याबरोबर घडल्या. आणि लुई हे आणि जो डिस्पेन्झा यांची खूप पुस्तकं, खूप मेडिटेशन्स माझ्या वाचनात आली, बघण्यात आली. आणि त्यावेळेला मी ना टेड टॉक्स खूप बघायचे जेव्हा मी बेडवर होते. मी पुस्तकांना मित्र बनवलं होतं. वाचाल तर वाचाल. तेव्हा मला कळलं की ठीक है, दुनिया रहती है आपके साथ, बट वक्त आने पे सब चले जाते. तो पुस्तकच तुमचे मित्र असतात. सो मग लुई हे आणि जो डिस्पेन्झानी स्वतःचा कॅन्सर, लुई हेने आणि जो डिस्पेन्झांचा पाठीचा मणका पूर्ण वर्टिब्रा त्यांचे तुटले होते. ते स्वतः मेडिटेशनने ब्रेनला कमांड करून त्यांनी हील केले. आणि लुई हे वयाच्या 84व्या वर्षी गेली. म्हणजे तिला वजायनल कॅन्सर झाला होता 32व्या वर्षी, बट शी हील्ड हर कॅन्सर थ्रू ॲफर्मेशन्स. अरे बापरे. ही ताकद आहे त्या ॲफर्मेशन्सची. ही ताकद आहे व्हिज्युअलायझेशन. आजारातनं बाहेर येऊ शकतो. कॅन्सर बरा केला तिने, घालवलाय. माझं एंडोमेट्रियोसिस मी घालवला. मला 8 वर्ष लागली. लोकांना वाटतं खूप सोपं होतं, माझ्यासाठी सोपं नव्हतं. पण ही पुस्तकं जेव्हा आली, जो डिस्पेन्झा आणि लुई हेची, त्याच्यानंतर मी बरंच वाचन केलं. माझं चुकीचं माइंडसेट, सी आपण ना 3 गोष्टींनी घडतो. माइंडसेट, बिलीफ सिस्टम आणि तुमचे ब्रेन वेव्स. अच्छा. आता माइंडसेट चेंज होणं खूप कठीण का आहे? कारण आपण लहानाचे मोठे होत असताना आजूबाजूला जे आपण पाहतो, घरामध्ये जे अनुभव येतात, बाहेर जे अनुभव येतात, त्यांनी आपण माइंडसेट बनवतो. ठीक आहे. दुसरा आहे प्रकार बिलीफ सिस्टम. तुम्ही ज्या कम्युनिटीमध्ये जन्माला येता त्याचे संस्कार, प्रत्येक घराचे संस्कार असतात, त्यांनी तुमची बिलीफ सिस्टम बनते. ठीक आहे. तर हे खूप तुमचे स्टबर्न आहेत, माइंडसेट पण आणि बिलीफ सिस्टम पण. ते नाही बदलू शकत. पण तुम्ही काय बदलू शकता माहिती? ब्रेन वेव्स. एक लक्षात घे, प्रत्येक इमोशन आहे ना हॉर्मोन्सशी रिलेटेड आहे. कारण जो हॉर्मोन सिक्रेट करणार तसा तसा तो आजार तिकडे वाढत जाणार. अच्छा. सो तुम्ही ब्रेन वेव्स चेंज करू शकता. कसे? ॲफर्मेशन्स, स्विच वर्ड्स, व्हिज्युअलायझेशन, मेडिटेशन. जेव्हा तुम्ही सतत डोपामाइन किंवा पॉझिटिव्ह गोष्टी तुम्ही विचार करायला लागला तर डोपामाइन रिलीज होतो. मग तुमचे हॅपी हॉर्मोन्स येतात. मग तुमची बॉडी सुद्धा हेल्दी आणि हॅपी राहते. पण तुम्ही सतत निगेटिव्ह बोलत राहिलात, तुम्ही स्ट्रेसमध्ये राहिलात तर कॉर्टिझॉल बॉडीमध्ये प्रोड्यूस होतो. त्याच्यामुळे काय होतं की तुमच्या बॉडीमध्ये जे जे ऑर्गन्स आहेत ते ऑर्गन्स आहेत, ती एनर्जी निगेटिव्ह घ्यायला लागतो आणि मग आजार पण. सो वेन युअर लाईफ इज नॉट ॲट ईज यू इन्व्हाइट डिझीज. म्हणजे प्रत्येक आजाराचं मूळ मनातून चालू होतं, आपण असं म्हणतो की. ॲब्सोल्युटली. सप्रेस्ड इमोशन्स इज इक्वल टू डिझीज. वेन युअर लाईफ इज नॉट ॲट ईज यू इन्व्हाइट डिझीज. म्हणूनच मी सगळ्यांना सांगते, तुमचं मन जे आहे ते व्यक्त करा. तुमच्या भावना दाबून नका ठेवू. कारण प्रत्येक आजाराचं मूळ कारण सप्रेस्ड इमोशन, तुमच्या ज्या भावना तुम्ही दाबून ठेवलेल्या आहेत त्याच आहेत. पण समाजामध्ये बोलायची भीती आहे. लोक जज करतील,
मग माझी खिल्ली उडवतील, हम्म. मग मला काय, माझी मुलं काय म्हणतील, माझे सासरचे काय, ह्याच्यामुळे बाई किंवा पुरुष दोघंही सप्रेस करतात. हम्म. आणि म्हणून बहुतांश एक्सप्रेस न केल्यामुळे पुरुषांमध्ये हार्ट अटॅकचं प्रमाण जास्त आहे आणि बायका सप्रेस करतात म्हणून ब्रेस्ट कॅन्सरचं प्रमाण जास्त आहे, थायरॉइडचं प्रमाण जास्त आहे, कारण त्या त्यांच्या भावना व्यक्त करत नाहीत. हम्म. त्यामुळे व्यक्त करणं खूप महत्त्वाचं आहे. आणि जर कोणाला वाटते की नाही कोणाकडे जाऊन व्यक्त करू शकत, तुम्ही आरशासमोर बोला उभे राहून, जे तू पहिलंच इंट्रोडक्शनला वापरले. हा, मी ते विचारणार होते की ते आरशासमोर उभं Mirror राहून मग ते exercise. कसं करायचं. मिरर एक्सरसाइज कमाल आहे. कमाल म्हणजे मी जेव्हा फर्स्ट टाइम आणि लुई हेने हे सांगितलं होतं की मिरर एक्सरसाइज, त्यांचे खूप सुंदर पुस्तक मी इथे तुम्हाला सगळ्यांना सांगेन, 21 डेज मिरर एक्सरसाइज. अच्छा. हे लुई हेचं पुस्तक आहे, Amazonवरती आहे. 21 दिवसांच्या 21 एक्सरसाइज आहेत. काय होतं, आपण मॉडर्न होतो, आपण पुढे जातो, आपण रोज नवीन दिवस नवीन विचार करतो, पण थॉट्स मागचेच असतात पाचचे, तर ते काय पुढे जात नाहीत. पण जेव्हा आपण आरशासमोर उभे राहतो तेव्हा एकदम सिम्पल टेक्निक सांगते. सकाळी उठल्यावरती स्वतःचे गाल ओढा, कुची कुची कू, आय लव्ह यू करा. त्याच्यानंतर तुझे केस किती सुंदर आहेत, तुझी स्किन किती छान आहे, तुझी बोटं किती सुंदर आहेत, अजून एक 5 किलो कमी झालंय तुझं, आणि तुझं काम लोकांना खूप आवडतंय, खूप कौतुक करतायत लोक, व्हेरी गुड, आय एम प्राऊड ऑफ यू. आणि म्हणून मिठी मारायची, आजचा दिवस मस्त जाणार आहे, आणि जर काही चॅलेंजेस आले तर यू नो यू आर व्हेरी स्मार्ट, हे असं बोलून दिवसाची सुरुवात करा. सी, तुमच्या पूर्ण बॉडीच्या सेलला ती एनर्जी जाते. आणि वाय आरसा, कारण आरसा तुम्हाला तेच देतो जे तुम्ही देताय, रिफ्लेक्टेड बॅक. सो तुम्हाला दिवसाची सुरुवात अशीच करायची आहे. आणि मी माझ्या दिवसाची सुरुवात अशीच करते, आधी म्हणजे गाल उडते, स्वतःचं कौतुक करते. म्हणजे सी, मिरर एक्सरसाइजचा मेन इंटेन्शन काय आहे की कोणीतरी येऊन माझं कौतुक करेल, मग मला आनंद होईल, कोणीतरी माझ्याविषयी छान बोलेल, मग मी खुश होईन. मला तो हक्कच द्यायचा नाही कोणाला. मीच माझं इतकं कौतुक करतेय, मीच माझ्या प्रेमात आहे, मीच स्वतःला उभं करतेय म्हटल्यावर मी तशीच लोक पण अट्रॅक्ट करणार आहे. इट वॉज द वे आय ट्रीट माय सेल्फ, पीपल विल ट्रीट मी. सो तुम्हाला दुःख, अशी एकही व्यक्ती नाही जिला दुःख नाही आहे लाईफमध्ये. लोकांना बघून वाटतं वाव, माझं किती छान आहे, माझ्या पायात सेन्सेशन नाही, माझी ऑपरेशन झाली, माझं दुःख मला माहिती आहे. पण दुःख आहे म्हणून दुःखी राहणं हाही एक चॉईस आहे. आणि दुःख आहे पण त्याच्यावर मी कशी मात करू शकते आणि त्याच्यातनं काय सोल्युशन, मी माझ्या सोल्युशन रिझनिंग ब्रेन च्या माध्यमातून जर विचार करते तर मी या सोल्युशन शोधून कशी आनंदी राहू शकते, हा पण तुमचा चॉईस आहे. सो तुम्ही काय चूज करताय, दॅट इज युअर लाईफ. म्हणजे प्रॉब्लेमवर फोकस नाही करायचा आहे, तर Absolutely नाही. त्याचा उपाय करण्यावर फोकस करायचा आहे. ॲब्सोल्युटली सोल्युशन पाहिजे ना. तुम्ही प्रॉब्लेमला ओके, आता पाऊस पडतोय, आज मुंबईमध्ये पाणी सगळीकडे झालंय, तुम्ही शिव्या घालून रडत बसू शकता, किंवा ओके मे बी 4 तासांनी पाणी ओसरणार आहे आणि मग मी कदाचित 4 तासाने मी जाते, किंवा काय सोल्युशन करू, किंवा वर्क फ्रॉम होम घेऊ का. सोल्युशनवरती फोकस करणं खूप जास्त गरजेचं आहे. प्रॉब्लेम सगळ्यांनाच आहेत, एकही व्यक्ती अशी नाही जिला प्रॉब्लेम नाही आहे. आणि मॅनिफेस्टेशन तिथे काम येतं, कारण मॅनिफेस्टेशन तुम्हाला एक वे देते की तुम्हाला ज्या गोष्टी हव्यात त्या तुम्हाला अचीव्ह करण्यासाठी एक बळ लागतं, एक ऊर्जा लागते, ती मॅनिफेस्टेशन मधनं तुम्ही पूर्ण करू शकता. आता तुम्ही एक सांगितलं मिरर एक्सरसाइज, एक ती पाण्याची एक्सरसाइज सांगितली, अजून कुठली सोपी एक्सरसाइज आहे मॅनिफेस्ट? पिलो टेक्निक जे मी सांगतो की तुम्ही पिलोमध्ये पण नंबर्स उशाच्या अभ्र्याच्या आतमध्ये घालून ठेवू शकता, हातावरती तुम्ही इथे लिहू शकता, आज माझे नाही येत, नाही तर इथे नेहमी असतात. त्याच्यानंतर येस, ब्रेसलेट्स तुम्ही घालू शकता. मॅनिफेस्टेशनचे ब्रेसलेट्स पण येतात, विश मॅनिफेस्टेशनचे ब्रेसलेट येतात. आणि विजन बोर्ड बनवू शकता. हा, विजन बोर्ड बद्दल पण मी ऐकलंय, तो म्हणजे कसा बनवायचा, काय? माझा आता 3रा येईल फोनमध्ये. अच्छा, माझे 2 पूर्ण झाले. सो विजन बोर्ड म्हणजे अगेन काय की जसं मी म्हटलं की ब्रेन तुम्हाला तेच देतं जे तुम्ही त्याला देता, तो वेगळं काहीच देत नाही. सो तुम्ही काय फीड करताय म्हणून अवेअरनेस पाहिजे, बरोबर. सो विजन बोर्डमध्ये तुला आयुष्यामध्ये ज्या ज्या गोष्टी हव्या आहेत त्या सगळ्या गोष्टींचे पिक्चर्स, आता समजा तुम्ही घरी करायचे तर एका भिंतीवर एक A4 साईज पेपर के कार्डबोर्डवरती 7 सेक्शन्स बनवा. मेंटल, इमोशनल, फिजिकल, फायनान्शियल, स्पिरिच्युअल, पर्सनल आणि प्रोफेशनल, असे 7 सेगमेंट्स करा. आता त्या 7 सेगमेंट्समध्ये तुम्हाला काय काय हवंय त्याचे पिक्चर्स लावा. गुगलवर जा, तुम्ही ते पिक्चर्स काढा, ते कट करा आणि ते खाली लावा. म्हणजे तुम्हाला फायनान्समध्ये पैशांमध्ये काय काय हवंय, मग डॉलर असतील, रुपयांचे
पिक्चर असेल, वैयक्तिकमध्ये तुम्हाला फ्लाय करायचं असेल तर फ्लाईटचं, तुम्हाला जे जे पिक्चर्स हवेत ते कट करा आणि त्या सेगमेंट खाली लावा. म्हणजे असे 7 तुम्ही बनवलेत लाईन्स करून खाली लावा, छान डेकोरेट करा, मिरची लाईट लावा, सुंदर बनवा ते. आणि रोज त्याच्याकडे बघा आणि त्या सगळ्या गोष्टी तुझ्याकडे आलेल्या आहेत हे इमॅजिन कर. अच्छा. ओके. आणि मग दिवसाची सुरुवात कर. कदाचित नाही घडणार काही 3 महिने 6 महिने नाही घडणार कदाचित, पण ते नाही घडलं म्हणून तुझं आजचं आयुष्य थांबत नाहीच आहे ना. तू काय करतेस की तू एक बी पेरतेस. अशा पद्धतीने मी तुला समजून सांगते की शेतकरी जेव्हा बी पेरतो तेव्हा त्यालाही माहित नसतं की कोंब फुटणार आहे का, झाड वाढणार आहे का, फळ येणार आहे का, फळ येईल की नाही या आशेवरती तो हे नाही संगोपन नाही करत. तुम्ही ते बी पेरा तरी की माझ्याकडे मर्सिडीज आहे, मी बिझनेस क्लासमधनं फिरतेय. तुम्ही विचार करा, 100% या गोष्टी होतात. माझे 2 विजन बोर्ड पूर्ण झालेले आहेत. अच्छा. आणि ते रोज बघा आणि विचार करा की हे सगळं झालेलं आहे आणि त्या अनुषंगाने प्रयत्न करा. त्या अनुषंगाने तुम्ही लोकांना रीच करा. त्या अनुषंगाने तुम्ही सर्कल बनवा, तुमची इकोसिस्टम बनवा. त्या अनुषंगाने तुम्ही रोज प्रयत्न करा. त्याच्यासाठी जे अभ्यास करायचा आहे, तुम्हाला अपग्रेड करायचं आहे, तुमचे स्किल्स अपग्रेड करायचे ते करा. येणार 100% येणार. अच्छा. येस. माझ्या क्लायंटने आता टेस्ला घेतली, हां. माझ्या एका क्लायंटची BMW आली. अरे वा. बरं, लोकांना असं वाटतं की हिलरकडे जातात म्हणजे पैसेवाल्यांचेच काम आहे, खूप महागडे असेल, असं नाही. माझ्याकडे एक वडापाव विकणारी बाई पण येते, तिची गाडी आहे गोरेगावला आणि ती मला भेटली नव्हती कधी. पॉडकास्ट बघून तिने ते दालचिनीचं सगळं केलं आणि एक दिवस माझ्या स्टुडिओच्या बाहेर आली. म्हटलं येस, मी ओळखलं नाही तुला ताई, तुम्ही ओळखलं नाहीत, पण मी तुमचे सगळे पॉडकास्ट बघते. ते दालचिनीचं मी केलं आणि आता मी गाडी केलेली आहे वडापावची, 5,000चा माझा रोजचा गल्ला आहे आणि मी आता गाळा घेतेय. अरे बापरे. तर मला पायरेटचे लटकन हवेत, ती घ्यायला आली होती. अच्छा. सो असं नाहीये की हे पैसेवाल्यांचे चोचले आहेत, असं नाहीये. ज्या माणसाचा ग्रोथ माइंडसेट आहे, ज्या माणसाला आयुष्यात काहीतरी करून दाखवायचं आहे, त्याच्यासाठी तुम्हाला एक कुठेतरी श्रद्धा ठेवणं गरजेचं आहे. मग तो प्रत्येकाचा श्रद्धा शोधण्याचा एक प्रवास आणि श्रद्धा ठेवण्याची जी जागा वेगवेगळी असू शकते. बरोबर. जसं कोणाचा देवावर विश्वास असतो, स्तोत्र म्हणून पण कितीतरी. पण तू बघ, नामस्मरण आपण जप करतो म्हणजे काय, अगेन इट्स अ लूप. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, लूप आहे. तू कुठलीही गोष्ट बघ ना, सगळं लूपमध्ये आहे. बरोबर. लूपच्या बाहेर आपण जाऊच शकत नाही. मग मला असं वाटतंय की मग विचारच करायचे आहेत ना, चांगले करा ना. पेरायचंच आहेत ना विचार, तर चांगले पेरा. तुम्ही आंब्याची बी पेरल्यावर ती तुम्ही कारलं नाही येणार आहे. आंब्याची बी पेरल्यावर आंबेच येणार आहेत. कारलं पेरल्यावरती कारलं येणार आहे. मग तुमची अपेक्षा आहे की मी नेगेटिव्ह थॉट्स घालणार आणि मला पॉझिटिव्ह रिझल्ट्स येणार, नाही शक्य आहे ते. सो म्हणून अवेअरनेस की मी काय विचार करते. आणि कसं आहे, पहिले 3 महिने ही सवय घालावी लागते की मी पॉझिटिव्ह विचार करते, मग ती सवय होते. एखादी गोष्ट तुम्ही सातत्याने करता ना, मग त्याची सवय होते. जसं आई बाबा, तू लहानपणी, मी लहानपणी, हातपाय धू, कपडे बदल आणि मग जेवायला ये, हे सतत जेव्हा सांगितलं तेव्हा डोक्यात गेलं. पूर्वीच्या काळात म्हणजे आम्ही लहान असताना बे एके बे, बे धुणे चारे 10 वेळा का म्हणून घ्यायचे, कारण तुम्ही जेव्हा ते लूपमध्ये जाता तेव्हा त्या गोष्टी यायला लागतात. सो ह्या पॉझिटिव्ह गोष्टी मॅनिफेस्टेशन पण लूपमध्येच आहेत, तर तुम्हाला लूपमध्ये कराव्या लागतात. आणि मला असं वाटतं ना की प्रत्येक गोष्टीसाठी एक प्राईस पे करावी लागते. इथे तुमचं वेळ, तुमची श्रद्धा आणि तुमची पॉझिटिव्हिटी, ही किंमत तुम्हाला तिथे द्यायची. आणि मॅनिफेस्टेशन म्हणजे काही जगावेगळं असं सायन्स नाही आहे गं. तुम्ही बसल्या जागी सुद्धा मॅनिफेस्ट करू शकता. जसं आता मी बाहेर चालली आहे, सो मी ज्या देशात चालले त्याचा मी ग्लोबमध्ये मी तुला दाखवेन नंतर. मी लिहिलंय तिकडं ऑस्ट्रेलिया आहे. अच्छा. आता माझं जे गाणं मी प्रोड्यूस करते त्याच्यावर जे साड्यांवरती डिझाईन आहे ते सुद्धा माझ्या विजन बोर्डमध्ये जे मला आत्ता परवा स्ट्राईक झालं. अरे बापरे. इतक्या पद्धतीने, कारण निरपेक्ष वृत्तीने करते अँड आय एम रिसेप्टिव्ह की जे येईल ते. म्हणजे वाईट आलं म्हणून मग माझं नशीबच फुटकंय का, नाही. हे मला शिकवायला आलंय काहीतरी माझ्याबरोबर. हे आयदर आपण जिंकतो किंवा आपण शिकतो. मला नाही वाटत आपण हरत कधीच. कोणी हरत नसतं. तुमचा माइंडसेट कसा, अगेन माइंडसेट. मला असं वाटतं, मी कबड्डी खेळायचे आणि आम्ही मॅच जेव्हा हरायचो तेव्हा आमचे सर, आम्ही रडायचो. सर म्हणायचे की वनश्री, मी कॅप्टन होते, तुम्ही हरला नाही आहात, तुम्ही कोणाला तरी जिंकायची संधी दिलीत, कारण
ती लोक का जिंकली, त्यांच्यामध्ये काय होतं जे तुमच्यामध्ये कमी होतं ते तुम्हाला आत्मसात करायचं आहे. त्यामुळे मला असं वाटतं की आपण आयदर जिंकतो किंवा शिकतो, हरत नाही. हरत नाही. माझ्यासाठी हरणं हे कधीच मला मान्य नाही. आणि मला असं वाटतं की तुम्ही धनुष्यबाण सुद्धा मागे घेतो आणि मग तो पुढे जातो. बोल टाकताना सुद्धा तो मागे येतो आणि मग ती स्पीड मिळते. सो मे बी लाईफमध्ये तुम्ही कदाचित एक स्पॅन येईल जिथे तुमची स्पीड कमी होऊ शकते, पण तुम्ही हरू नाही शकत. त्याच्यात तुम्ही शिकता, जर तुमची शिकण्याची वृत्ती असेल तर. म्हणजे आपण असं म्हणू शकतो वाईटातनं चांगलं काहीतरी Correct. घडतं. ते तेव्हाच घडतं की ते वाईट जेव्हा घडतंय किंवा आपल्या भोवती नकारात्मक परिस्थिती आहे तर त्यातनं आपण काहीतरी शिकायला हवं. ते Correct. आपल्यासोबत का घडलंय, बरोबर. त्याचं काहीतरी कारण शोधायला रडत हवं. बसणं. आता मी 8 ऑपरेशन झाले माझे, 8-10 वर्ष लागली मला त्यातनं बाहेर यायला. मी पुस्तकं वाचली, मी हे सगळं शिकले आणि आज मी हिलर आणि इथे येऊन हिलर म्हणून बोलतेय. मी कधीही स्वप्नात विचार केला नव्हता की मी हिलर होईन. माझं ऍक्टिंगचं करिअर उत्तम सुरू होतं, मला अजूनही सिरियल्स येतात, पण मी नाही, बाय चॉईस नाही करत आहे. कारण मला कळलंय की माझं आयुष्य हे माझ्या चॉईसेसवर आहे. मला देवाने फक्त एकच गोष्ट इथे घेऊन पाठवली आहे, माझे चॉईस. मी काय निवड करतेय. आणि आपण जे काही आहोत ना, आपण आत्तापर्यंत केलेल्या निवडींवरती, डिसिजनवरती जे केलेलं आहे त्याचा हा रिझल्ट आहे. रडत बसूच शकले असते, आई बाबा आहेत, नवरा आहे, मला काय कशाला कमी नाही आहे, करूच शकले असते, पण हा माझा चॉईस होता की मी मला हील करायला आले आणि हील करता करता मी हिलर बनले. मग हे वाईटातनं चांगलंच झालं ना. मी रडत नाही बसले, बाऊ कशाला करायचा, पुढे जायला पाहिजे. आपण आता मॅनिफेस्टेशन बद्दल बोलत होतो, तर आपण कोणकोणत्या गोष्टी मॅनिफेस्ट करू शकतो, म्हणजे त्याच्यामध्ये त्याचा किती आवाक आहे, काय काय इच्छा व्यक्त? काहीही म्हणजे तुला चांगला नवरा हवा असेल, तुला डायमंड सॉलिटर रिंग हवी असेल, अभ्यासात चांगली मुलांना मार्क हवे असतील, आईबाबांना असं वाटतं की मुलांनी आमच्याबरोबरच राहावं जॉईंट फॅमिलीमध्ये, ते करू शकतो. पैसा, जॉब, करिअर, हेल्थ, वेल्थ, एनिथिंग अँड एव्हरीथिंग. त्याला काहीच, आकाश अवकाश बघ ना, कुठे त्याला कुठून सुरू होतं आणि कुठे संपतं, त्याला काही लिमिट आहे? हे लिमिटलेस युनिवर्स तुम्हाला द्यायला बसला आहे. पण आपले लिमिटेड विचार, संकुचित विचार, लिमिटेड बिलीफ सिस्टम, स्वतःवर घेणारा डाऊट, का? कारण आजूबाजूला पण वातावरण तसंच आहे. वाल्यांबरोबर जर काही गोष्टी होत नाहीत तर आपण अरे ह्याचं नाही झालं, अरे आपल्या घरी पण असंच आहे, कशाला उगीच स्वप्न बघायची, आपले हातपाय पसरूनच काय म्हणतात ती म्हण काय आहे, हातपाय पसरून अंथरूण बघून हातपाय पसरावेत. तुमची बिलीफ सिस्टम काय झाली, लिमिटेड. आमच्या घरात सगळ्यांनी नोकऱ्या केल्या आहेत, पण मी या हिलिंगमध्ये आले कारण मला, इफ आय डिझर्व टू बी हिअर, जस्ट बिकॉज माझ्या आईबान चांगलं नोकरी कर म्हणून नोकरी करू. लिमिटेड माइंडसेट ठेवतो आपण आपला. त्यामुळे ना बहुतांश लोकांना त्या गोष्टी येत नाहीत आणि बहुतांश लोकांचे मॅनिफेस्टेशन फेल होतात. मी तेच विचारणार होते की मॅनिफेस्टेशन फेल होतं. काही जण म्हणजे म्हणत असतील की माझी तर ही इच्छा होती. बरेच जण आम्ही जे आमच्या चॅनलवर जो आध्यात्मिक कंटेंट टाकतो ना, त्यात सुद्धा खाली कमेंट येतात की हे स्तोत्र मी इतके दिवस झाले म्हणते, काहीच होत नाही, अपेक्षा ठेवून केलं. हा जॉब मी इतके दिवस झालं करते, काहीच परिणाम होत नाही. तसं मग मॅनिफेस्टेशनच्या बाबतीत पण तुम्ही अपेक्षा काढून टाका, तुम्ही निरपेक्ष वृत्तीने करा, तुम्हाला आवडतंय म्हणून करा. आणि मला असं वाटतं हे करण्यात नुकसान काहीच नाहीये, तुमचा काहीच खर्च होत नाहीये, तुम्हाला जस्ट बोलायचं आहे लूपमध्ये. लक्षात घे, एक आई जेव्हा आई बनण्याच्या प्रोसेसमधनं जाते, 9 महिने लागतात, त्याच्यातही 3 ट्रायमिस्टर असतात. ओके, 9 महिन्यांनी ते बाळ आल्यावरती पुन्हा 9 महिने त्याला चालायला लागतात. प्रोसेस 2 years. कुठलीही गोष्ट पी हळद आणि हो गोरी होत नाही. तुम्हाला श्रद्धा आणि सबुरी ठेवावी लागते. त्याचबरोबर सातत्याने एखादी गोष्ट जेव्हा तुम्ही कंटिन्युअसली करता, डेफिनेटली ती तुमच्याकडे येते. म्हणजे त्याला किती दिवस लागतील हे सांगणं जरा अवघड आहे. काही माझ्या क्लायंट्सना विदिन 5 दिवस नोकरी लागली आहे. अरे बाप. कारण ते खूप विश्वास ठेवून प्युरिटीने केलं सगळं. आणि काही क्लायंट आहेत त्यांना 1 वर्ष झालं तरी नोकरी नाही आहे. मग मी त्यांना विचारलं का नाही मिळत आहे? नाही मॅम, भीती वाटते. आतलं फिलिंग काय ते चेक करा आधी. मॅनिफेस्टेशन तेव्हाच सक्सेसफुल होईल जेव्हा आतनं पण तेच फील होईल जे तुम्हाला हवंय. कारण काय होतं मॅनिफेस्टेशनमध्ये, अपनी सोच छोटी होती है और अपने मॅनिफेस्टेशन्स बडे होते. सो मला जर 10 लाख किंवा 1 करोड हवेत
तर मला माझी आतली फिलिंग आणि माझं मन आणि माझी सगळी जी काय फिजिकल मेकअप आहे, मेंटल मेकअप आहे, तो सुद्धा मला 1 करोड एवढा करावा लागेल. बरोबर. नाही तर कसं होईल? पेलवलं तर पाहिजे ना. राईट. 1 करोड आले आणि मला ती ते कसे खर्च करायचे, काय करायचे मला माहीतच नाही. त्यामुळे देव तुम्हाला ते नाही देत जे तुम्हाला आवडतं. देव तुम्हाला ते देतो जे तुमच्यासाठी योग्य आहे. ज्याची गरज असते. योग्य आहे. गरज सगळ्यांना सगळ्यांची आहे. तुमच्यासाठी काय योग्य आहे आणि ते योग्यता ठरवण्यासाठी माझा आवाका तेवढा आहे का की मी ते पेलवू शकेन. त्यामुळे मॅनिफेस्टेशन करताना फक्त पॉझिटिव्ह राहणं गरजेचं नाहीये. तुमची आंतरिक इच्छा, शक्ती, भावनिक, शारीरिक, बौद्धिक पातळी ते सगळं पेलण्यासाठी तयार आहे का? तयार असेल विदिन 2 days पण मॅनिफेस्टेशन पूर्ण होतं. एवढी ताकद आहे. फक्त तुमचा विश्वास पाहिजे, आत्मतयारी पाहिजे आणि मग काय मॅनिफेस्ट करताय ते पेलवण्याची शक्ती सुद्धा पाहिजे. त्याच्यासाठी सातत्य लागणार आहे, क्लॅरिटी की काय पाहिजे, कसं पाहिजे, मग ते आल्यावर मी काय करेन, कसं करेन, हे सगळं प्लॅनिंग हे तुम्ही रोज जगायला लागा. त्या अनुषंगाने तुम्ही जेव्हा जगायला लागाल, करायला लागाल, त्या गोष्टी अशा येतील. बिकॉज यू बिकम अ मॅग्नेट. अच्छा. मॅनिफेस्टेशन म्हणजे तुम्ही मॅग्नेट बनता. बहुतांश लोक चेजर असतात, पळतायत. काम पाहिजे, पैसा पाहिजे, नाव पाहिजे, हे पाहिजे, ते पाहिजे. म्हणजे खरा श्रीमंत माणूस बघ कधीच काम करताना दिसणार नाही. 10 ते 10 तो फॉरेन ट्रिप्स करतोय, खर्च करतोय, ब्रँड्स घालतोय, कारण त्याला माहिती तो मॅग्नेट आहे. मी फक्त बसून व्हिज्युअलाइज करते. ऑफकोर्स मी खूप मेहनत करते. मी 8-8 तास, 10-10 तास, 20-20 तास काम करते. काल बॅक टू बॅक 4 सेशन्स होते. काम करते, मी मेहनत घेते, पण मी व्हिज्युअलाइज करते की माझ्याकडे दर दिवशी 4 क्लायंट येत आहेत. मी 2 लोकांना हील केलंय, या महिन्यामध्ये 15 लोकांना हील केलेलं आहे आणि त्यांना असा असा रिझल्ट आलेला आहे. हे मी मॅनिफेस्ट करते आणि ते सोडून देते. त्याच्याबद्दल विचार नाही करत. शेतकरी बी पेरल्यावरती तो पोखरून बघतो का, अरे ह्याला कोंब कधी फुटणार आहे, फुटेल ते कोंब कधी. मॅनिफेस्ट करा, बाजूला व्हा, काम करा, अपेक्षा काढून टाका. बरोबर. मॅनिफेस्टेशन 100% पूर्ण होणार आणि आरशासमोर बोलायला लागा रोज. खूप चेंज होतील व्हायब्रेशन्स तुमचे. तुम्ही व्हिज्युअलायझेशनचं म्हटलात, तर ते व्हिज्युअलायझेशन जे आहे तर ते कसं काम करतं? म्हणजे एखाद्याला एखादी गोष्ट हवी आहे तर तो कसं व्हिज्युअलाइज करू शकतो ती गोष्ट? सो मी जे टेक्निक करते, मी डोळे बंद करते. तू पण कर डोळे बंद. आपण दाखवूया, प्रात्यक्षिक करूया. डोळे बंद कर आणि आता तुला स्वतःचं नाव घ्यायचं आहे आणि सांगायचं आहे की कविता, तू एक छान 3 BHK मध्ये राहतेस. सी फेसिंग आहे किंवा बर्फाचे डोंगर, तुला जे हवंय ते तू. ओके, सी फेसिंग घेऊ आपण. आणि घराचं इंटिरियर एकदम सुंदर भारतीय संस्कृतीचं, छान दारा रांगोळी आहे, घरात अंगण टाईप आहे, तुळशी वृंदावन आहे आणि मग छान बाहेर एक मर्सिडीज उभी आहे. घरात सगळे आई बाबा सासू सासरे छान बसून जेवताय तुम्ही. हे सगळे पिक्चर्स तू तुझ्या ब्रेनला देतेस. ओके. आणि छान तू साडी घालून सगळ्यांना छान वावर करतेस तिकडे. मुलांना तुझ्या छान अवॉर्ड्स मिळाली आहेत, नवऱ्याचं कौतुक होतंय, तुम्ही छान सगळे एका पिकनिकला जाताय. हे सगळे पिक्चर्स तिथे गेलेत. अँड जस्ट से थँक्यू युनिवर्स, थँक्यू सो मच, अँड जस्ट ओपन युअर आईज. कसं वाटलं? चित्र खूपच सुंदर होतं. आता हे रोज करायचंय. अच्छा. सातत्याने. म्हणजे तू काय करते, नकळतपणे ब्रेनला तू सिग्नल देतेस. एव्हरीथिंग इज एनर्जी. पॉझिटिव्ह एनर्जी, नेगेटिव्ह एनर्जी, हायर फ्रिक्वेन्सी, लोअर फ्रिक्वेन्सी. ओके, दिवस आणि रात्र सगळे डबल आहेत. सो तू कुठली एनर्जी देतेस हे जेव्हा तू सातत्याने 3 BHK मर्सिडीज, 3 BHK मर्सिडीज, मग काय होतं, तशी तुझी एनर्जी बनायला लागते. मग तशा टाईपची लोक सर्कल तुझा बनायला लागतो. तशा अपॉर्च्युनिटीज तू अट्रॅक्ट करायला लागते, पण तुझ्या ब्रेनमध्ये तेच आहे. पण अगेन क्लॅरिटी, कन्सिस्टन्सी सातत्य खूप महत्वाचं. म्हणजे काय हवंय तुम्हाला ते आधी तुम्हाला स्पष्ट पाहिजे. येस. त्यानंतर मग त्याचं सातत्याने पाठपुरावा करणं, ह्या गोष्टी झाल्या विदाउट एक्सपेक्टेशन्स. अपेक्षा न ठेवता. मग 3 महिने लागतील, 6 महिने लागतील, ठीक आहे. आता माझा एक क्लायंट आहे, त्याचे 4ला कडकले होते, दिवाळीचीच गोष्ट आहे. तुला यार वनश्री काही होत नाही म्हटलं, ब्रेसलेट घाल, होईल. घातले 4 दिवस, मी नवनाथांची पोथी वाचली, मी हे केलं, मी ते केलं, काहीच येत नाही. म्हटलं तू अपेक्षा का करतोयस? तसे हे बघ, तुझ्याकडे गंबाला काही नाहीच आहे ना, 4ला गेलेलेच आहेत 2 वर्षापासून. भीती कशाची? भीती कोणाला असते? ज्याचं
हरवण्याला त्याच्याकडे काहीतरी आहे जे हरवेल. बरोबर. त्याला भीतीच नाही ज्याच्याकडे गमवायला काही नाहीये. मी का छोड ना, यू जस्ट बी व्हेरी ओपन. ते आलेत पैसे नाहीच आहेत ना, आलेत बोलायला काय जातंय. फील कर की 4 लाख आलेत, मस्त दिवाळीला तू बायकोला साडी घेतोय, ह्याहून त्या असं करतोय. तिसऱ्या दिवशी तो मला स्टुडिओत भेटायला आला, अरे वनश्री 4 लाख आले. अरे मी बाप. म्हटलं काय केलंस? मी तू सांगितलं ना एक्सपेक्टेशन करू नको, मी सोडून दिलं. मी फक्त मॅनिफेस्ट केलं, सकाळ दुपार संध्याकाळ व्हिज्युअलाइज केलं आणि एक्सपेक्टेशन्स काढून टाकले. 4 लाख आले. अमेझिंग दिवाळी गेली. 3 दिवसात रिझल्ट आला. सो एक्सपेक्टेशन काढा, पण मेहनत आणि तुमचं जे स्मार्ट वर्क आहे ते करा. मी हार्डवर्क नाही म्हणत कधीच, स्मार्ट वर्क करा. हार्डवर्क कोणी करतं, हार्डवर्क करून पैसे नाही आहेत. स्मार्ट वर्क करून फोकस की मला हे करायचंय, हे करण्यासाठी 10 तास देते मी, देणार, ह्याच्यातनं हे अपेक्षित आहे, आलं उत्तम, नाही आलं काय कमी पडलं माझ्याकडनं, मी काय इम्प्रूव्ह करू शकते, मग मी ते देते. अशा पद्धतीने तुम्ही एक एक काम करायला घ्या, 100% सक्सेस येणार. बरोबर. मला इथे एक अशी शंका, थोडा वेगळा प्रश्न आहे की आपल्याकडे आपण लक्ष्मीची स्तोत्र म्हणतो किंवा श्रीसुक्त असेल, या सगळ्यांनी खूप लोकांना अनुभव येतो. बरोबर. म्हणजे याच्यामध्ये पूर्ण ते आता लक्ष्मीचं वर्णनच असतं, बरोबर. तिच्या पूर्ण गुणांचं सौंदर्य. वर्णन हो, हो, असतं. हो. तर हे म्हणजे तेच झालं ना, हो, जे हे फक्त manifestation नावं इंग्लिशमध्ये आली आली नवीन नाही. आता हे कसं जैसा देश वैसा भेस, हां. मग आपल्याला पण तसंच करावं लागतं. या जनरेशनला इंग्लिशमध्ये कळतं काही आधी. आपले ग्रंथ, आपले मनाचे श्लोक, आपल्या म्हणी खूप सुंदर आहे, खूप सुंदर आहे. आणि मला खूप आवडतंय की असाही एक टॉपिक तू चूज केलेला आहे की अगदी माझ्याकडनं बरेच इंग्लिश शब्द निघत असेल, आय एम सॉरी फॉर दॅट, पण आता सवय झालेली आहे ती. आणि या सगळ्या गोष्टी आपल्याकडनंच माझ्या मते त्याचा उगम झालेला आहे. आपल्याकडे इतक्या छान छान, जसं तू स्तोत्रांची ना, स्तोत्र म्हणजे काय अगेन, तुम्ही रोज रात्री रिपीट, रोज म्हटल्यानेच त्याचा अनुभव येतो. स्तोत्रांचं पण पारायण तेच आहे. म्हणजे काय, तुम्ही सतत हां. पोथी पारायण, स्तोत्र, माझी आई जप करते, स्तोत्र वाचते स्वामींचं किंवा साईबाबांचं स्तोत्र वाचते, तुम्ही लूपमध्ये आहेत, म्हणजे तुम्ही तुमच्या ब्रेनला तेच देताय ना ग. बरोबर. हे इथे मॅनिफेस्टेशन नाव आहे त्याला, की तुम्ही आय एम अ मिलेनियर, आय एम अ मिलेनियर. पण ही एक खूप गमतीची गोष्ट आहे की तुम्हाला जर तुम्ही काय फील करतायत ते कळलं तर तुम्ही ते हील करू शकता. आणि तुम्ही जर ते हील नाही केलं तर तुम्ही ते रिपीट करता. त्यामुळे अवेअरनेस हे खूप महत्वाचं आहे बरोबर. की आजूबाजूला काय चालल्याचं भान राखणं, ठेवणं, आणि माझं स्वतःशी जे संभाषण आहे ते काय आहे ते खूप महत्वाचं आहे. कारण मी माझ्याशी जे बोलणार आहे तेच मी अट्रॅक्ट करणार आहे. ते खूप महत्वाचं आहे. त्यामुळे स्तोत्र असतील, पोथ्या असतील, नामस्मरण असेल, जप असतील, हे मॅनिफेस्टेशन, फक्त त्याला नाव मॅनिफेस्टेशन दिलंय, बरोबर. अदरवाईज इथूनच उगम झालाय. वनश्रीजी, आता आपले जे प्रेक्षक आहेत, ज्यांना काही ना काहीतरी पाहिजे आहे, काही ना काहीतरी हवं आहे, मॅनिफेस्ट करायचंय, तर त्यांच्यासाठी साधी सोपी पद्धत किंवा नवशिखे आहेत, म्हणजे सुरू करायचंय, करेक्ट. तर ते कसं करायचं? ओके, एकदम सिम्पल टेक्निक आहे जी मी माझ्या एका क्लायंटला दिली होती. तुझं फेवरेट डेस्टिनेशन काय आहे, कुठची जागा आहे तुझी, सांग तू मला. दार्जिलिंग. ठीक आहे. सो आता मनामध्ये सांगायचं की दार्जिलिंग, ओके, आणि सोडून द्यायचं. ओके, जसं प्रेक्षकांना तुमची आवडती व्यक्ती किंवा रंग किंवा प्राणी, खाणं, काही काही तुम्ही एक डोक्यामध्ये करा आणि ते डोळे बंद कर आणि दार्जिलिंगला, किंवा तुम्ही जर कोणी नवीन डोरेमॉन पकडला असेल किंवा मोर असेल, काही असेल, डोळे बंद कर आणि डोक्यामध्ये दार्जिलिंगची पिक्चर्स जे आहेत ते घेऊन या. दार्जिलिंगचे डोंगर, चहाचे मळे, बर्फाचे डोंगर, आणि छान ती आय थिंक कांचनगंगा रेंजेस आहेत तिकडे, ते सगळं आहे. तू तिथे फिरतीयस असं सगळं व्हिज्युअलाइज केलं. डोळे उघड आणि आता पुढचे 2-3 दिवसात तुला दार्जिलिंगचे पिक्चर्स किंवा रील्स किंवा कोणीतरी दार्जिलिंग हा शब्द तुझ्यासमोर त्याचा उल्लेख होईल, असं काहीतरी होईल. अच्छा. हे काय करायचं, ह्यानी काय होतं की तुम्ही डोक्यामध्ये एखादी गोष्ट अशी ठेवली, तू दार्जिलिंग ठेवली, तुला तुझी मॅनिफेस्टेशन पॉवर किंवा तुझं मॅनिफेस्टेशन किती स्ट्रॉंग आहे हे चेक करण्यासाठी ही एक्सरसाइज आहे. ओके, बरोबर आहे. आपलं मॅनिफेस्टेशन काम करतंय की नाही ते कसं कळणार? करेक्ट. जर नाही झालं म्हणजे तुमचं डाऊट, बिलीफ सिस्टम मध्ये काहीतरी लोचा आहे की तुमचं की असं विचार करून थोडी ना पोचणार आहे. म्हणजे तुमचाच स्वतः डाऊट आहे तर युनिव्हर्स काय देणार? युनिव्हर्स तेव्हाच देईल जेव्हा तुम्ही ओपन असणार आहात की ओके, आय एम एक्स्ट्रीमली ओपन, रिसेप्टिव्ह, की जे येईल ते मला मिळणार, स्वीकारायचं. स्वीकारायचं. करेक्ट.
तर आता तुम्ही प्रेक्षकांनी जर काही घेतलं असेल, मोर किंवा ॲपलचा फोन किंवा काही, तर तसे तुम्हाला रील्स, पिक्चर्स किंवा तुम्ही कुठेही गेलात तर तिथे एखादं स्टोअरमध्ये तुम्हाला मिळेल, तर बघा किती दिवसात तुम्हाला मिळतंय. जितक्या लवकर मिळेल तितकं मॅनिफेस्टेशन तुमचं पॉवर स्ट्रॉंग आहे. जर तुम्हाला मिळत नाहीये म्हणजे तुमच्यामध्ये डाऊट आहे आणि त्याच्यावर तुम्हाला काम करावं लागेल. सो तो डाऊट काढा आणि विश्वासाकडे तुम्ही स्वतःचा जो एनर्जी आहे त्याचा इन्व्हेस्टमेंट फ्लो वाढवा. ॲज एक डिरेक्टर फ्रेंड आहे, तुमचा क्लायंट आहे, तर तो म्हणाला की मला मॅनिफेस्टेशन करायचं आहे मॅम. म्हटलं ठीक आहे. मी म्हटलं त्याला, तुला काय सगळ्यात जास्त आवडतं, काय तुला एक वस्तू घे, तुला मॅनिफेस्टेशन तुझी तुला चेक करायची आहे ना, तर तुला मॅम मला मोराचं पीस आवडतं. म्हटलं ठीक आहे, आता ह्याच्यावर काही बोलायचं नाही. मोराचं पीस डोक्यात त्यांनी फिक्स केलं. कविता 1.5 महिना तो जिथे जात होता तिथे त्याला पेंटिंगमधनं मोर दिसत होता. बायकोला दागिने घ्यायला गेला तर तिथे कानामध्ये मोराचं डिझाईन होतं, साडीच्या पदरावर मोर, मग कुठेतरी ऑफिसमध्ये गेलं तर एक अशी फ्रेम पडली होती तिथे एक मोर. म्हणजे त्याला मोर मोर आणि ते त्याच्यावर बोलतो तर मलाही सगळीकडे दिसायला लागले. मी तुला दाखवेन, स्क्रीनशॉट्स आहेत आमच्या चॅटचे. कट टू तिथून मग जो तिथे काम करत होता तो निघून गेला आणि मग तो बऱ्याचशा ह्याच्यामध्ये होता. कारण की लोकांना काय वाटतं ना की असं व्हायला पाहिजे आणि असं होत नाही. मी काय म्हटलं, देव तुम्हाला तेच देतो जे तुमच्यासाठी योग्य आहे. वेळ लागतो प्रत्येक गोष्टीला. तुम्हाला बिल्डिंग जरी रिडेव्हलपमेंटला जाते आधी तोडावी लागते, मग तो कचरा काढावा लागतो, मग नवीन पायंडा घालावा लागतो, मग पिलर टाकतो, मग घर होतं ना. तो जुन्या थॉट प्रोसेसला काढावं लागेल, मग नवीन थॉट प्रोसेस येईल. त्याला 3 महिन्याचा कालावधी तरी द्यावा लागतो की नाही तुम्हाला. सो ह्याचं चालू होतं. म्हटलं नाही, तू मोराचं पीस म्हटलं दिसत होता, त्याचं मॅनिफेस्टेशन जबरदस्त आहे. म्हटलं हे बघ, तू मोराचं पीस म्हटलंय ना, तो मोराचं पीस आलंय तुला विदिन अ डे. मग तू चांगलं काम आणि चांगला जॉब आणि चांगला पैसा. आणि त्यांनी सांगितलं होतं मला 3 लाखाचा 4 लाखाचा लॅपटॉप घ्यायचा त्याच्या कामाच्या अनुषंगाने. यू वोंट बिलीव्ह, त्यांनी 3 लाखाचा लॅपटॉप घेतला. लास्ट वीकला माझ्याकडे आला होता तो घेऊन. आणि तो एक शो करतोय, कान्हा बेस्ड शो आहे. सगळा कृष्णाच्या ज्या लीला आहेत त्याच्यावर शो आहे. तो बोलला मॅम तुम्हाला आठवते मोराचं पीस दिसत होतं 3 महिन्यापूर्वी. अशा पद्धतीने ते डिकोड झालं. सो तू सुद्धा जे दार्जिलिंग केलंयस ना, तर तुला कुठे ना कुठेतरी ते दिसेल किंवा काही ना काहीतरी येईल आणि तू बघ विदिन अ इयर और सो तू दार्जिलिंगला पोचशील. आणि आपल्या प्रेक्षकांनाही सांगते की तुम्ही आता जे काही डोक्यामध्ये एखादं चित्र तुम्ही फिक्स केलेलं आहे, आजूबाजूला बघा, म्हणजे कळ की तुमचं मॅनिफेस्टेशन किती स्ट्रॉंग आहे. आणि जर डिले होतोय म्हणजे मॅनिफेस्टेशनमध्ये प्रॉब्लेम नाही आहे. तुम्ही कारण जे येतं ते आतनं येतं. एक लक्षात घे, ब्युटिफुल आहे ही गोष्ट. आजार पण ते आतनं येत आहेत, विचार तेही आतनं येत आहेत. मग तुम्हाला किती अवेअर राहायला पाहिजे की तुम्ही आतनं काय बाहेर आणताय, पॉझिटिव्ह की निगेटिव्ह. आतनं फिअर आणलीत तर फिअरफुल सिच्युएशन येणार, भीती बाळगलीत तर भीतीदायक सिच्युएशन येणार, आतनं आनंदी असेल तर आनंदाचे सिच्युएशन्स येतील. लोक म्हणायला फक्त म्हणतात मी पॉझिटिव्ह आहे, पण आतनं नसतात. आतनं घाबरलेले असतात किंवा डाऊटमध्ये असतात. पेन आणि प्लेजर या 2च फिलिंग्स असतात. आयदर तुम्ही पेनमध्ये राहू शकता किंवा प्लेजरमध्ये राहू शकता आणि मग त्याचे फाटे फुटतात. त्यामुळे मॅनिफेस्ट करायचे असेल तुम्हाला तर प्लेजर, आनंद, उत्साही, ज्या हायर व्हायब्रेशनच्या एनर्जीज आहेत ना, त्या सगळ्या तुम्ही आत्मसात करा आणि त्या फील करा आणि मग मॅनिफेस्टेशन तुमचं व्यवस्थित व्हायला लागेल. माझ्या क्लायंटनी टेस्ला घेतली, एकीला बिझनेस क्लासमध्ये जायचं होतं ती बिझनेस क्लासमध्ये गेली, एक US ला सेटल झाली. अगं खूप आहेत एक्सपिरियन्स म्हणायला गेलीस तर खूप आहेत. म्हणजे एका क्लायंटने प्रोडक्शन हाऊस उघडायचं होतं, तिने प्रोडक्शन हाऊस उघडलेलं आहे. मॅनिफेस्ट करून चांगला नवरा तिने मॅनिफेस्ट केलेला आहे. PhD झाली एका क्लायंटची, तिने ती PhD मॅनिफेस्ट केली होती. येस, वेळ लागतो, पण विश्वास तुम्ही जो आहे तो तोडू देऊ नका स्वतःवरचा. तो विश्वास मिळवण्यासाठीच मग छोट्या छोट्या एक्सरसाइज, म्हणजे आधी छोट्या छोट्या गोष्टी. जी आता मी एक टेक्निक दिली ती तुम्ही करून बघा. त्याच्यानंतर तुम्ही लिखाण, तुम्ही जितकं लिहाल ना, म्हणजे मला खूप आवडतं की लिहा. एकच गोष्ट तुम्ही एक पेज भरून लिहा. आपल्याकडे माहिती श्रीराम जय श्रीराम, श्रीराम राम राम स्वामी स्वामी असं लिहितो, तसं लिहा ना. 1996211147 1996211147 मनी अट्रॅक्शन नंबर आहे, मनी मॅग्नेट नंबर आहे. लिहा आय एम अर्निंग 5 lakhs पर मंथ, थँक्यू युनिवर्स. लिहा ना. कुठलीही गोष्ट तुम्ही लूपमध्ये टाकलीत त्याचा रिझल्ट येणार आहे. अच्छा, आता आपण समाप्तीकडे जातोय. तर त्याआधी आपण प्रेक्षकांना देऊया स्विच नंबर्स, जे जादुई नंबर्स आहेत जे काम करतात. येस, आणि ते करायची टेक्निक सांगते. हे आज काही नंबर मी शेअर करणार आहे. सोपी पद्धत आहे. पहिली गोष्ट, विश्वास ठेवा, अजिबात डाऊट येऊ देऊ नका.
तसेही गमवायला आपल्याकडे काही नाही आहे, त्यामुळे भीती कशाची बाळगायची, बिनधास्त करा. आणि हे नंबर जे देते ते सकाळ दुपार संध्याकाळ तुम्ही जेव्हा कराल तेव्हा आधी इंटेन्शन द्या, कशासाठी करताय ते आधी ब्रेनला सांगा. ब्रेनला सांगितल्यावरती ब्रेन वर्क्स लाईक जिनी, जो हुकुम मेरे आका, आप जो दोगे मैं आपको दूंगा. सो ह्याच्या पुढे या पॉडकास्ट नंतर तुम्ही काय बोलताय तेच तुम्हाला येणार आहे. सो आपको वो ध्यान रख के करना है. सो तुम्ही कशासाठी तो नंबर बोलताय त्याचं इंटेन्शन ब्रेनला द्या. आणि एकदा बोलायला लागलात तर 108 वेळेला किमान बोला. अच्छा. सतत बोललात तर उत्तम. विचार करायचेच आहेत ना, मग वाईट कशाला, चांगलीच करा. चांगली फळं खायची तर चांगले विचार करूया. सो काही नंबर मी देते, इंटरेस्टिंग नंबर मी आणलेत मोबाईलमध्ये. जे कोणी लग्न करू पाहत आहेत, इच्छित आहेत, त्यांच्यासाठी नंबर लिहून घ्या. 480403005 480403005 असा नंबर. डोळे बंद करायचे. मी एक प्रात्यक्षिक करून दाखवते की माझं लग्न झालेलं आहे, माझा जोडीदार उत्तम आहे, माझं लग्न छान पद्धतीने चाललंय, मी फेरे घेते, मी अशी लाल साडी नेसली आहे, सुंदर दिसते, नवरा पण हँडसम आहे. हे सगळं जे व्हिज्युअलाइज करायचं ते करा. आणि त्याच्यानंतर हा जो नंबर दिलेला आहे मी तो डोळे बंद करून 480403005 असं 108 वेळेला बोलायचा. बरं, त्याच्यात विचारतात मॅडम काउंट कसं ठेवू, ते काउंटर येतं, ते घ्या बोटात. हा नंबर बोला, 1 झाल्यावरती दाबा, मग 2, असं करून सकाळ दुपार संध्याकाळ 108 वेळेला मिनिमम करा. 24 तास केला तरीही चालेल. तुम्हाला प्रेम आकर्षित करायचं असेल तर त्याच्यासाठी नंबर आहे 888412189018. बरं, हे नंबर तुम्ही चॅन्ट करू शकता, तुम्ही हातावरती लिहू शकता. आणि लव्हचे नंबर आहेत ते रेड पेनाने लिहून तुमच्या उशीच्या आभऱ्याखाली पण ठेवू शकता. सर, कपल्सना रिलेशनशिपमध्ये स्पार्क हवा असेल तर त्याच्यासाठी नंबर आहे 874912. सो हा नंबर स्पेसिफिकली रेड पेनाने लिहून तुम्ही तुमच्या उशीच्या कवरखाली ठेवा. स्पार्क हवा असेल तुमच्या रोमॅन्टिक लाईफला एकदम एनहॅन्स करायचं असेल तर रोज क्वार्ट्सचे डक्स येतात 2 एकमेकांसमोर असे असतात, रोज क्वार्ट्स डक्स म्हणतात त्याला. अच्छा. ते पण तुम्ही बेडरूम मध्ये ठेवू शकता. की त्याने क्रिस्टल्स पण खूप इम्पॉर्टंट. या पृथ्वीवरती आलेली प्रत्येक गोष्टीला एनर्जी असते. सो रोज क्वार्ट्सचे डक्स ठेवा. आणि हा नंबर जो दिलेला आहे 874912 हा कपलने बोलायला सुरुवात केली तर स्पार्क त्यांच्या रिलेशनशिपमध्ये येतो. ओके, स्ट्रेस, सगळ्यांना खूप स्ट्रेस असतो, खूपच स्ट्रेस, म्हणजे काही नाही झालं तरी स्ट्रेस असतो. ज्या लोकांना स्ट्रेस असेल त्या लोकांनी हा नंबर म्हणायचा आहे 8421432. 8421432. काय करायचं आहे, म्हणायचं आहे की मला स्ट्रेस होतोय, मी तो ॲड्रेस करते, मी तो एक्नॉलेज करते, मी मान्य करते की स्ट्रेस आहे, पण हे कायम राहणार आहे का, नाही. मला हे कायम घेऊन जायचं आहे का स्ट्रेस पुढे, नाही. हे पुढे घेऊन गेले तर काय होणार आहे, माझं नुकसान होणार आहे, कॉर्टिझॉल येणार, मग आजारपण येणार. मला स्ट्रेस नको आहे, मी स्ट्रेस कट करते. कट 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 कट. आणि त्याच्यानंतर हे कानाचे पॉइंट्स आहेत त्याचे तुम्ही स्क्वीज करायचे, प्रेस करायचे, आणि मग तो नंबर 108 व्हायला म्हणायचा. स्ट्रेस लेवल्स खाली येणार. अरे वा. येस, कारण अगेन ब्रेनला सिग्नल काय दिलाय, स्ट्रेस नकोय, स्ट्रेस खूप, टाटा बाय बाय. एव्हरीथिंग इज पॉसिबल. जेव्हा तुम्ही लाईफमध्ये कुठेही अडकलेले असाल तेव्हा 519748 हा नंबर म्हणायचा. इंटेन्शन काय द्यायचं की सगळं शक्य आहे, अशक्य ही शक्य करतील स्वामी, स्वामींशिवाय काही नाही. आणि जे काही अडथळे आहेत ते निघून गेलेले आहेत आणि मी या संकटातनं सुद्धा मार्ग काढून सगळं पॉसिबल होतंय. 519748 519748 519748 असं 108 वेळेला म्हणायचं. सकाळ दुपार संध्याकाळ. तुम्हाला जितकं जास्त म्हणता येईल तेवढं चांगलं आहे. त्याच्यानंतर जर तुम्हाला कुठे काही दुखत असेल, पेनमध्ये असाल तर पेन रिलीफ नंबर हेल्थवाल्यांसाठी आहे 77003777. 77 वेगळे म्हणायचं नाही, सिंगल डिजिट म्हणायचं. मग म्हणायचं की माझी तब्येत छान होतीये, पूर्ण बॉडीला तुम्ही हात लावा की तू छान आहे, हा पाय चांगलेत, आय लव्ह यू. तुम्ही बॉडीला आय लव्ह यू म्हणा. आज पाय तुमचे दिवसभर तुमच्यासाठी काम करतात, लावा त्याला तेल लावताना म्हणा 77003777. एनर्जी पोचते ना ग. तर तुम्हाला जर पेनमधनं रिलीफ हवा असेल, जनरल पेन, हे जनरल नंबर देते मी तुम्हाला, जे तुम्हाला किमान एक साधारण 2-3 महिने त्याचा रिझल्ट येण्यासाठी करत राहावं लागणार आहे. त्याच्यानंतर आहे नवीन गाडी कोणाला घ्यायची आहे, नवीन गाडी ज्यांना घ्यायची आहे त्यांच्यासाठी आहे 66734141.
6673141. आता स्विच नंबर देते तर ह्याच्यावरती खालती कमेंट्स येतीलच आपल्याला की असे नंबर बोलून गाडी यायला लागली असती तर मग कायच होतं, सगळ्यांकडेच गाडी आली असती. पण नंबर बोलून गाडी येऊ शकते जर तुम्ही नंबर बोलून त्या गाडी आणण्यासाठीचे प्रयत्न करणार असाल. तसं कार लोन, तशी गाडी सिलेक्ट करायची आहे. त्याच्यानंतर मग तुमचा पगार आणि गाडीचं लोनचं ते सगळं तुम्हाला मॅच करावं लागेल, तेव्हाच ती गाडी करायचं तुम्हालाच आहे. ह्या सगळ्या गोष्टीने काय होतं, ती एनर्जी तुम्ही देताय. बरोबर. जर माझी 1 वर्षाने गोष्ट येणार असेल, गाडी येणार असेल, ती 6 महिन्यात. कालच माझी क्लायंट आली होती. तिने शी बॉट सम 25 lakhs का कार यार. बापरे. आणि तिने सांगितलं होतं की मॅम मी 2 वर्षात गाडी घेणार आहे. आणि तिची ती गाडी आली, गोल्डन कलरची लक्झरी कार, सुंदर कार आहे ती. तिच्या हिशोबाने तर खूपच अगं. त्यामुळे ती खुश होती आणि ती काल घेऊन आली होती गाडी दाखवायला घेऊन आली होती. तर गाडी येऊ शकते, पण मेहनत पण ती खूप करते. विचारांना कृतीची जोड हवी. करेक्ट. सो 6673141 बाय न्यू कार. 24 तास म्हणा गाडी येणार, तशी मेहनत पण घ्या. जॉब सगळा मोठा प्रश्न, म्हणून मी ना असे निवडून आणलेत आपल्या पॉडकास्टसाठी. सो तुम्हाला जॉब हवा असेल तर 246328 246328 हा नंबर म्हणायचा आहे. सकाळ दुपार संध्याकाळ 108. मी तर म्हणेन जॉब नसेल तर हा सतत म्हणा. हा ग्रीन पेनाने लेफ्ट हातावर लिहा. त्याच्या खालती 1996211147 म्हणजे मनी मॅग्नेट. हे 2 नंबर लिहा. पायराईटचं ब्रेसलेट घालायला सुरुवात करा, म्हणजे मनी अट्रॅक्शनला सुरुवात होईल. आणि हा नंबर चॅन्ट करा आणि सगळीकडे CV टाका. रिजेक्शन आले तरीही चालेल, पण CV टाका. कारण मी काय म्हटलं, रिजेक्शन मीन्स देअर इज अ स्कोप फॉर इम्प्रूव्हमेंट. म्हणजे काहीतरी तुम्ही शिकताय. म्हणजे मग CV मध्ये एक प्रॉब्लेम आहे का, CV चांगला करा. मग तुमचा अप्रोच चुकतोय का, तो करा. म्हणजे रिजेक्शन आलं म्हणजे तुमच्यात काहीतरी कमी असं नाही, तुमची वेळ आली नाही आणि तुम्हाला कदाचित जास्त चांगलं मिळणार असेल. वाय यू आर सेटलिंग फॉर लेस, जेव्हा देवाला तुम्हाला भरभरून द्यायचं आहे. त्यामुळे हे कॉम्बिनेशन असं आहे. 246328 हा जॉबसाठी नंबर आहे. ही प्रोसेस स्पीड होण्यासाठी, फास्ट होण्यासाठी 741 त्याच्या खालती लिहायचं. सो हे तुम्ही काय करायचंय, लेफ्ट हँडवरती ग्रीन पेनाने लिहा. एका पेपरावरती हे 2 नंबर लिहून उशीच्या खाली ठेवा आणि तेच कोस्टर सारखं करून काचेची बाटली ठेवून ते पाणी प्या. म्हणजे आपण सगळीकडनं ती एनर्जी देतोय. आणि प्लीज पॉझिटिव्ह विचार करा आणि पॉझिटिव्ह फील पण करा. नवीन घर, ज्या कोणाला नवीन घर घ्यायचं आहे त्यांनी 2731210 2731210 हा नंबर सतत चॅन्ट करायचा आहे. कारण घर सगळ्यांनाच हवं असतं. जितकं तुम्ही चॅन्ट कराल, मग काय करा, चॅन्ट केल्यावरती नवीन घर आहेत ना, जाऊन बघा. कदाचित नसतील आता तुमच्याकडे तेवढे पैसे आणि बजेट, पण बघा. कारण तुम्ही सिग्नल देता ब्रेनला, 2 BHK बघून आलाय हा, बहुतेक हा 2 BHK घेण्याच्या ह्याच्यामध्ये आहे. मग तुम्ही चर्चा करा त्याच्यावर, नवऱ्या किंवा बायकोवर, आपण 2 BHK लोनचं बघ ना, काय तर आपण काही विकू शकतो का, आपण काही करू शकतो. म्हणजे ना त्या गोष्टींना तिथे दृष्टी दिली आहे ना, तिथे सृष्टी वाढणार आहे. मग हळूहळू तुमच्या लक्षात येईल की आता माझ्या एका क्लायंटने 3 दिवसात लोन क्लिअर होऊन घर घेतलेलं आहे. अरे बापरे. तिने मॅनिफेस्ट केलं होतं, तिला घर, तिचं घर झालं. कालच मला भेटली होती ती. सो तुम्ही त्या अनुषंगाने जेव्हा प्रयत्न कराल आणि एनर्जी लावाल, ती गोष्ट तुमच्याकडे येणार. ह्या गोष्टींनी ती एनर्जी जी आहे ती द्विगुणित होणार आहे, वाढणार आहे आणि मग ते आपल्याकडे रिटर्न येणार आहे. सो तुमचा बिझनेस जर असेल आणि तो तुम्हाला त्याला चालना द्यायची आहे, गती वाढवायची आहे, बूस्ट करायचा आहे, तर तुम्ही तुमच्या ऑफिसमध्ये तुमच्या टेबलावरती नॉर्थमध्ये पायराईट ठेवा. पायराईटच्या खाली हा नंबर तुम्ही लिहून ठेवू शकता किंवा तुमच्या वॉलेटमध्ये लिहून ठेवू शकता आणि लेफ्ट हातावर ग्रीन पेनाने लिहू शकता. बूस्ट बिझनेससाठी नंबर आहे 55424777 55424777. त्याच्यानंतर तुम्हाला तुमचं इन्कम वाढवायचं आहे, पगार किंवा बिझनेसमध्ये ग्रोथ हवी असेल, उत्पन्न वाढवण्यासाठीचा नंबर आहे 921314 921314. सो हे असे नंबर्स आहेत बिझनेसमध्ये असेल आणि तुम्हाला कस्टमर्स अट्रॅक्ट करायचे आहेत, कारण बिझनेसमध्ये कस्टमर्स असायला पाहिजेत. तर तो नंबर आहे 41948871 41948871. आणि नेम, फेम, सक्सेस तुम्हाला हवं असेल, पद, प्रतिष्ठा, पैसा, येस, ते हवं असेल तर तुम्ही लेफ्ट हातावरती 8277247 8277247 आणि सोशल मीडिया फेम.
हा तुझ्यासाठी खास आणलेला आहे नंबर मी. सो सोशल मीडिया फेमसाठी तुला काय चॅन्ट करायचंय, इवन ज्यांचे युट्यूब चॅनल आहेत त्याने सुद्धा हा नंबर म्हटला तरी चालणार आहे. 69719024. अच्छा 69719024. सो हे सगळे स्विच नंबर आहेत. थोडक्यात अगदी जाता जाता सांगते, स्विच नंबर्स किंवा स्विच फ्रेजेस म्हणजे काय. ब्रेनला आता जसं तू घरात एसी लावतेस तेव्हा बटन लावतेस, ऑन करतेस तेव्हा तो एसी लागतो. तसंच जेव्हा हे नंबर तू इंटेन्शन देते आणि बोलते तेव्हा ब्रेनमध्ये त्या वेव्स तयार होतात. अच्छा ती एनर्जी जागृत होते की आय एम अ मनी मॅग्नेट. 199621147 199621147 199621147. काय इंटेन्शन दिलंय, आय एम अ मनी मॅग्नेट, माझ्याकडे सगळीकडनं पैसे येत आहेत. मी लूपमध्ये गेले, जसं जयराम श्रीराम आपण करतो, स्वामी 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 199621147. मग ती एनर्जी काय झाली, तुझ्या ऑरामध्ये आली. एनर्जी दिसत नाही ह्याचा अर्थ असा नाही की ती एक्झिस्ट करत नाही, ती असते. आणि जशी तुमची एनर्जी होते तशी तुम्ही लोक, परिस्थिती, सिच्युएशन, ग्रोथ अट्रॅक्ट करता आणि मग तुम्ही मॅग्नेट होता. म्हणून स्विचवर्ड म्हणजे निगेटिव्ह थॉटला आपण स्विच करतो, बटन ऑन, आय एम अ मनी मॅग्नेट 199621147. एनर्जी तशी झाली, लोक तशी आली, पैसे तसे अट्रॅक्ट करायला लागले. हेच करून मी मागच्या 10 वर्षात माझं आयुष्य बदललंय. अच्छा मी माझ्याशी फक्त पॉझिटिव्ह बोलते, नेगेटिव्ह मध्ये सुद्धा रडते, ॲक्सेप्ट करते, ॲक्नॉलेज करते. माझे फेल्युअर्स पण मी ॲक्नॉलेज करते, ॲक्सेप्ट करते, अकाउंटेबिलिटी घेते. मी त्याची जबाबदारी घेते, त्याची जाणीव ठेवते. माझं एक वाक्य आहे, आप जो भी सिचुएशन आती है ना, आप उसमें रहो बट बहो मत. तुम्ही राहा ना, वाहवत जायची काय गरज आहे. आले ना दुःख, माहिती आहे, ठीक आहे, ओके, मला दुःख झालंय, हे घेऊन गेले तर काय, दुःखच होणार आहे. मग मी काय करू शकते, चल मग मी ना हे ट्राय करते. हे तुम्ही जेव्हा कराल ना, मग स्विचवर्ड्स, मग क्रिस्टल्स, मग मॅनिफेस्टेशन, हे सगळे अगं वेगवेगळे प्रकार आहेत की तुम्हाला तुमच्या अंतिम ध्येयापर्यंत पोहोचवण्यासाठी. सो हे सगळं तुम्ही, मी आज खूप बऱ्याचशा गोष्टी शेअर केलेल्या आहेत, तर तुम्ही करा. आणि कमेंट्समध्ये माझ्या भाषेवर ट्रोल करू नका. माझं इंटेन्शन खूप महत्वाचं आहे. कधी कधी काय असतं ना, भाषा लिमिटेशन्स मध्ये राहते, बोलायचं बरंच असतं. नाही, प्रेक्षकांना मी पण सांगेल की तुम्ही जे उपाय देताय त्या उपायांकडे फोकस केला तर त्यांचा फायदा होणार आहे. तुमच्या भाषेवर फोकस करून त्यांना काही फायदा होणार प्रेम आहे मराठीवर, खूप प्रेम आहे आणि अभिमान आहे मला. पण असं माझ्या लक्षात आलं की भाषेवरनं बरेचदा ट्रोल होते आणि मला वाईट वाटतं की तुम्ही जज नका करू, तुम्ही कोणालाही, म्हणजे नॉट मी, की ज्या पद्धतीने आपण कपडे घालतो किंवा मी आध्यात्मिक आहे तर अध्यात्म गुरुसारखंच राहायला पाहिजे किंवा वकील म्हटल्यावर ती काळा कोट, त्याच्यावरनं जज नका करू. तुम्ही माणसाला माणसासारखं बघा, माणसाशी माणसासारखं वागा, जजमेंट्स करू नका. तुमच्या आलेल्या अनुभवातनं तुम्ही शिकवण घेऊन तुम्ही तर पुढे जाच, पण तुमच्याबरोबर तुम्ही इतरांना सुद्धा तो हात द्या. कारण आपण ह्या समाजाचे घटक आहोत. आजपर्यंत खूप दिलं आपल्याला स्वामींनी, तर आता ही देण्याची वेळ आहे. तर ती देत गेलात ना, जेवढं तुम्ही देणार तेवढं तुमच्याकडे समृद्धी येणार आणि समृद्धी आल्यावरती तुम्ही आनंदी होता आणि तुम्ही ज्यांना देताय भरभरून ते सुद्धा आनंदी. आणि आनंद आणि ग्रॅटिट्यूड हीच खरी प्रेमाची भाषा आहे, परिभाषा. बरोबर, स्वतःच्या आयुष्यावर फोकस करायचा आहे, इतरांच्या करण्यापेक्षा. तुम्ही असे बना ना की तुम्ही तुमच्या असण्याने तुम्ही तर आनंदी होतच आहात, पण तुम्ही जिथे जाताय तिथे सुद्धा आनंद स्प्रेड करताय, तिथे सुद्धा लोकांना काहीतरी देऊनच जाताय. कारण आपण काहीच घेऊन जाणार नाही होत ग. इव्हन आता जे मी करते हे काम, मी त्या पेनमध्ये गेले ना, मी 8 ऑपरेशनच्या पेनमध्ये गेले म्हणून माझ्याकडे येणार प्रत्येक क्लायंटचं दुःख मला कळतं. मी एम्पॅथ आहे, मला माझ्या तो ठराव आला ना, त्या ठरावात मला माझी खऱ्याने ओळख पटली. सो आपल्या आयुष्यामध्ये एक समुद्रमंथन घडत असतं, त्याच्यावरती तुम्ही फोकस तुमच्यावर जेव्हा जिथे प्रकाश येत पडतो ना तिथे गोष्टी दिसायला लागतात. सो नेगेटिव्ह गोष्टींवरती प्रकाश टाकू नका, पॉझिटिव्ह राहा. आणि आहे त्याचा माज नाही, नाही त्याची लाज नाही, हे ब्रीदवाक्य लक्षात ठेवा. आनंद द्या, स्वतःवर भरभरून प्रेम करा, सेल्फ लव्ह मध्ये कोणाला दुखवू नका, सेल्फिश होऊ नका. देर इज अ थिन लाईन. स्वतःवर प्रेम करा आणि ते प्रेम इतरांना सुद्धा वाटा. लाईफ इज ब्युटिफुल आणि स्वामींच्या कृपेने सगळं छान आहे. छान.
वनश्रीजी खूप खूप धन्यवाद. आज तुम्ही खूप उपाय सांगितले जे आमचे प्रेक्षक नक्कीच करतील आणि Yes. त्यांच्याही आयुष्यात चमत्कार घडतील, आयुष्य बदलतील. प्रेक्षकांना मी सांगू इच्छिते की जर तुम्हाला वनश्री मॅमकडनं पर्सनल कन्सल्टेशन घ्यायचं असेल तर त्यांचे कॉन्टॅक्ट नंबर आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहोत. तुम्ही त्या नंबर थ्रू त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता आणि तुमच्या मनातल्या शंका त्यांना विचारू शकता. तर आजचा हा पॉडकास्ट शेवटपर्यंत बघितल्याबद्दल सगळ्यांचे खूप 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 आभार. मॅम तुमचे सुद्धा खूप खूप धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. थँक्यू सो मच.